कौलमध्ये काय होतं, तुम्ही जो प्रश्न विचारता तो थेट तिकडे असतो. उत्तर देणारे तुमच्यामध्ये फक्त माझा हात असतो. बरोबर. तुम्ही विचारता ते उत्तर देणारे आहेत. इथे मीडियावर तुमचा वेळ काळ काही नाही, पण तुमचं नाव आणि गोत्र लागतं. कारण एका नावाची अनेक माणसं असू शकतात. आपण कौल कसा घेतला जातो ह्यावरती पण बोलूया. वडील कुठे जाणार असेल तर बाबा नका जाऊ, तिथे काम नाही होणार. तेव्हा तर लहान होते, कुठल्या कामाला जाते ते कळायचं पण नाही. पण मग ते नको का तू बोलू, ते खरं होत जातं. ओके. आमच्याकडे देव मारायचे नाही, कारण आमच्या घरी देवाराही नव्हता. वडिलांनी कर्मावर विश्वास ठेवला. हा लग्नानंतर पूजा पाठ हे सगळं लग्नानंतर मला कळलं. पण 2007ला मग माझी पहिली दीक्षा झाली. त्या ह्याच्यात माझे जे गुरु होते त्यांनी कुंडलिनी जागृत केली. अनेकांना स्वामींच्या आशीर्वादाने मार्गदर्शन केलं, पण त्यांना उभं केलं सक्सेसफुल. ते स्वतःच्या अनुभवाने केलं. त्यावेळेला काउन्सिलिंगला काय व्हायचं, मी नाडी चेक करून काउन्सिलिंग करायची. तर ज्या वेळेला टच व्हायचा माझा बॉडीला, तर मला असं कळायला लागलं ना की मला त्यांचं पुढचं पण दिसतंय. म्हणजे त्यांच्या घरात काय टेबल ठेवलंय, बेडवर काय ते ठेवून आले, कुठे काय पडलंय ते दिसायचं. तर मग मी स्वामींना विचारते, हे काय आता नवीन. दुसऱ्याच्या प्रसंगाने तुम्ही बिलीव्ह नाही करणार. जेव्हा तुमच्यावर होतं ना तेव्हा ते करतं. कारण आज मी तुम्हाला सहज सांगते, पण ते आम्ही इतके वर्ष भोगलेलं होतं. म्हणजे तो त्रास सहन केलेला होता. अग्नेला किचन नसेल म्हणून तुमच्याकडे कॅश फ्लो होणार नाही. आज ठीक आहे, आणि कॅश फ्लो तुमचा अग्नेला किचन असला तरी कॅश फ्लो कधी होईल, जेव्हा ती वास्तू काय आहे, त्या वास्तूचं रूट काय आहे. मला असं झालं ना की बाजूला वस्तू फिरायच्या साधनेनंतर, म्हणजे नारळ ठेवलेत, फळं ठेवलेत, ते फिरायचे. तर आपण काय होतं, लक्ष देत नाही. तुम्ही कितीही, आम्ही माणसं आहोत, अजून देव नाही आहोत. बरोबर. तर हे का फिरतंय. तर बोलले, बाई उचल ना, तुला किती दिवस दाखवणार, आता काय तुझ्या हातात द्यायचं का. माहिती नाही काय ट्रेंड आहे की लग्न झाल्यावर 3-4 महिन्यातच का असं. म्हणजे तुम्ही एवढं शिक्षण घेऊन तुमचे आई वडील कष्टाने पैसा जमवलेला तुम्ही लग्नात घालताय. माझ्याकडे असाही एक मुलगा आहे की नाही स्वामी मला काकी हे पोथी वगैरे आवडतं. अरे म्हटलं, पोथी वगैरे आवडतं पण स्वामींना नाही आवडणार. तुम्ही बोलताय आम्ही स्वामींची भक्ती करतो, आम्ही स्वामींचं सगळं करतो, पण स्वामींना जाणलं का, त्यांना काय पाहिजे. तर तू बोललास की नाही मी पारायणच करत राहीन, मी जपच करत. म्हटलं तू किती पारायण कर, नाही स्वामी पावणार आहे. म्हटलं आज तू या वयात आला ना, म्हटलं तू कॉमर्स झालाय, तुझे स्किल वाढव ना. पण आज स्वामी प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी हाक मारलाय त्या प्रत्येकाला त्यांनी हात दिलाय आणि बाहेर काढलाय. जप करतो, पूजा करतो. आम्ही इतके जप करतो, आम्हाला होत नाही का, होत नाहीये. त्यालाही काही गोष्टी आहेत. बघा, आध्यात्मिक एक भाग सांगते. ज्या वेळेला आपण आसनावर बसतो त्याच्या खाली काही पाणी शिंपडायला लागतं, मंत्र बोलायला लागतो, ओम शुक्राय नमः, इंद्र नमः. पण टेक्निकल भाग हा आध्यात्मिक भाग झाला, त्याला कवच करावं लागतं. कारण अशी आख्यायिका आहे, तुम्ही जर वाचन चांगलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण केलेला जप आणि पूजा ही चोरी जाऊ शकते. हे कसं जरा सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर काल मी इथे आलो होतो दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता मी स्वामींच्या एका मठामध्ये, मठ म्हणण्यापेक्षा हे घर आहे, त्याच्यामध्ये स्वामींची ही जी स्थापना झाली आहे. काल आल्यानंतर मी पाहिलं की इथे सुक्या नारळावरती कौल घेतला जातो. म्हणजे तुमच्या आयुष्यात जे पण प्रश्न असतील तुम्ही इथे विचारल्यानंतर तुम्हाला बरोबर मार्गदर्शन मिळतं. आणि मला असं वाटलं की हा जो पॉडकास्ट आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवावा, म्हणून आज मी हा शूट करतोय. ह्या जागेची स्थापना कशी झाली, ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आज मी पोहोचवेन. नमस्कार काकी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मला बघून इथं फार म्हणजे असं प्रसन्न वाटतंय. तर सर्वात आधी तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. श्री स्वामी समर्थ. मी यशश्री बागकर. आज साधना किंवा सेवेत उतरण्यापेक्षा मी किती वर्षापासून ओळखते, म्हणजे पूजा प्रकार किंवा काय, याला 20 वर्ष झाली. कारण सगळेजण आपण भक्तीने लावतो कोणाचे तरी फोटो वगैरे, पण ॲक्च्युअल पूजा काय असते ना त्याला वेळ लागला जाणून घ्यायला. कारण का, आपल्याकडे लॉजिक माइंड असतं. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कामाला होती, तिथे जॉब करत असताना कसं असतं, आपलं शिक्षण झाल्यामुळे नेहमी आपल्याकडे प्रश्नचिन्ह असतात. प्रत्येक गोष्टीत प्रूफ लागतो आणि त्या गोष्टीतच आपण जगत असतो की प्रूफ दिसला तर हे सत्य आहे, नाही तर ते सत्य नाही.
तसंच काहीसं माझं झालेलं. तर लग्नानंतर मला जॉब सोडायला लागला. जॉईंट फॅमिली होती. जॉब सोडल्यानंतर म्हणजे लग्नाच्या आधी प्रॉब्लेम, दुःख, टेन्शन हे काहीच माहिती नाही. पण जॉईंट फॅमिली म्हटल्यावर सगळंच येतं त्याच्यात. तर त्या अनेक प्रसंगातून त्याच्यात नोकरी सोडलेली, खूप दिव्यातून जावं लागलं. पण त्यावेळेला एक लक्षात आलं ना की कितीही गद्दे अंमली करा, कारण एक होतं स्वतःला ठरवलेलं की कोणाकडे मागू शकत नाही पैसे, तर स्वतःला कष्टच करायचे आहेत, कारण मागणं आवडत नव्हतं. मग त्यासाठी एक ते शिक्षण झालेलं होतं, त्याच्यामुळे काय करायचं बसून कळत नव्हतं. वेगवेगळे व्यवसाय करत होते मी, पण त्याच्यात पाहिजे तेवढं यश येत नव्हतं. तुमच्याकडे टॅलेंट आहे, शिक्षण आहे, मग कुठेतरी का यश येत नाही. त्याच्यातच मुलं होती. पहिला मुलगा माझा 97ला झाला, तर दुसरा 2005मध्ये झाला. आणि 2006ला माझ्या आयुष्यात असा एक टर्न आला की त्या ह्याच्यात खूप उतार चढाव तर चालूच होते, कारण फॅमिली म्हटल्यावर असतं, त्याच्यात जॉब सोडलेला. पण असं एक आलं ना की आपण नेहमी विचारतो, मग माणूस काय करतो, पत्रिका दाखवायला धावतो की मी एवढं सगळं करते तर मला यश का येत नाही, कुठे अडचणी येत आहेत. कारण टॅलेंट आहे, कष्ट करतोय, शिक्षण आहे, मग अडतंय कुठे. आणि असं पण नाही की जे काम करतोय ना ते ॲप्रिशिएट पण होतंय, म्हणजे लोकांना आवडतंय, पण कुठेतरी पुढे जात होत नाही, ग्रोथ होत नाही. की ती ग्रोथ बघा टेक्निकल असू शकते की एक ॲड असते म्हणा, किंवा त्याच्या पोती जे आपण दुकान घ्यायला पाहिजे, सगळं मान्य आहे. पण कुठेतरी मेहनतीने लोक तर येत आहेत, पण मग आपण कुठेतरी थांबतोय का हे कळत नव्हतं, किंवा फायनान्शियली ग्रोथ होत नव्हती. मग नक्की काय करायचं, तर ते आपण पत्रिका दाखवतो. तर पत्रिका मी दाखवली, तर ते खूप असे म्हणजे बिझी होते ते. ती व्यक्ती मोठ्या मोठ्या लोकांच्या पत्रिका बघायची. तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की नाही तुमचा हा मुलगा आहे ना, एक दिवस उशिरा व्हायला पाहिजे होता. तर मी म्हटलं पण ते आपल्या हातात कुठे असतं, जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. पण हा एक दिवस उशिरा जन्माला असता ना तर खूप फरक पडला असता. असेलही, मी नॉलेज किंवा ज्ञानाला नाही म्हणत नाही आहे, पण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या सर्व ईश्वराच्या हातात आहेत. तर असं होईल की तुम्हाला त्यांनी एक खूप घाण गोष्ट सांगितली की नाही तुमच्या मिस्टरांना असं होईल, म्हणजे मी ते आता बोलू शकत नाही. त्या एवढ्या ह्याच्यात खूप टेन्शनमध्ये आली की मी मग तेव्हा निर्णय घेतला की माझ्या मिस्टरांना सांगितलं की ठीक आहे, त्रास असेल तुम्हाला तर मी 2 मुलांना घेऊन बाजूला होते, तुम्हाला डिवोर्स देते, की तुम्ही बाबा वेगळे राहूया, तुम्हाला त्रास आहे. मग 5 वर्षांनी तुम्ही नाही लग्न केलं तर मी परत तुमच्याशी लग्न करेन. तर मिस्टर बोलले ते काय मी सोडणार नाही तुम्हाला, जे काय असेल ते असेल, आपण एकत्रच राहायचं आणि तू हे काय तू डोक्यात घ्यायचं नाही. मग आम्ही 2-3 जणांना पत्रिका दाखवली, तर पत्रिका एकच आहेत, मग आमचे प्रॉब्लेम सेम यायला पाहिजे होते ना, मग वेगवेगळे काय येतात. आणि त्याच्यात हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला एक कुठेतरी वाटलं की नाही एक्झॅक्टली काय आहे. कारण त्यांनी आम्हाला काही तारखा सांगितल्या, त्या तारखांमध्ये मिस्टर घरीच पाहिजे, त्यांनी उंबरा पण ओलांडायचा नाही. अशी 2 वर्ष गेली. कारण माणूस शेवटी आपल्या माणसाला घाबरतोच ना, तुम्ही माना नाही तर मानू नका, पण एका स्टेजला फायनान्स आपण लॉस सहन करू शकतो, पण एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या जवळच्या सांगितल्यावर माणूस नाही करत. तर मी ते थांबली, म्हटलं नाही तुम्ही ऐकायचं. आणि त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलेलं 3 वर्षाच्या मी डेट देईन, त्याने नंतर आमच्याशी कॉन्टॅक्टच केला नाही. की जेव्हा ठीक आहे आम्ही ते बोललेले पेमेंट सगळं केलं, मान्य आहे त्यांची ती आहे फीज आहे, ते मी मान्य करते, कारण त्यांच्या नॉलेजची आहे ती. त्याचं असं काही नाही की त्याने पैसे, त्यांच्या नॉलेजची फी आहे, पण तुम्ही आम्हाला सर्व्हिस तर द्या ना. मग तसं मग त्यावेळेला माझा टर्न झाला की ॲस्ट्रॉलॉजी शिकायचा. म्हणजे मी एंटर झाली ऑकल्टमध्ये, आणि मग तिथून ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, टॅरो कार्ड जे आहे ते, म्हणजे पेंडुलम, क्रिस्टल थेरपी. क्रिस्टल थेरपीला तर मला डेंग्यू झालेला आणि हॉस्पिटलला ॲडमिट होती, आणि दिल्लीला होतं मी ती, आणि तिथून ते मला आठवतं की ते शिकायला मी दिल्लीला गेलेली. म्हणजे एवढा एक म्हणतात ना की एक्झॅक्टली आहे काय, पण सगळ्याचं सार एकच कळलं
की ईश्वर आहे आणि हे सगळं नॉलेज सत्य आहे, पण तुम्ही प्रेझेंट कसं करता, तुम्ही लोकांना काय सांगता, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम सांगणारे भरपूर येत आहेत, तुम्हाला सोल्युशन सांगायला पाहिजे. लोक सोल्युशनला अभ्यास करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, कारण हे सगळं नॉलेज गूढशास्त्रात येतं आणि ते सगळं शिवाचं आहे. म्हणजे आपलं नॉलेज एवढं थरर आहे ना, पण ते लोकांनी चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत केलं. कारण मी एक त्याची साक्षीदार आहे. मी दुसऱ्यांवरनं नाही सांगत, जे माझ्यावर घडलंय ते मी सांगते. मग त्याच्यानंतर हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर 2007ला लहानपणापासून असं थोडंफार होतं की कळायचं काय होतं, पण एक्झॅक्टली काय व्हायचं ते मला कळत नव्हतं. म्हणजे एक्झॅक्टली काय काय कळायचं, म्हणजे पुढचं कधी दिसलं तर समजा वडील कुठे जाणार असेल तर बाबा नका जाऊ तिथे, काम नाही होणार. तेव्हा तर लहान होते, कुठल्या कामाला जाते ते कळायचं पण नाही. पण मग ते नको का तू बोलू, ते खरं होत जातं. म्हणजे काही पण आमच्याकडे देव मानायचे नाही, कारण आमच्या घरी देवाराही नव्हता. वडिलांनी कर्मावर विश्वास ठेवला. म्हणजे त्यांचं की असं देव वगैरे पूजा वगैरे आमच्या घरात नव्हतं, त्याच्यामुळे मला ते नव्हतं माहिती. हा लग्नानंतर पूजा पाठ हे सगळं लग्नानंतर मला कळलं. पण 2007ला मग माझी पहिली दीक्षा झाली. त्या ह्याच्यात माझे जे गुरु होते त्यांनी कुंडलिनी जागृत केली. पण त्याच्यानंतर कसं असं माहिती आहे का, आपण प्रत्येकजण साधनेत राहूच असं नाही. मग ते कसं असतं, तेवढा सिरियसनेस नसतो, कारण यंग असतो आपण, फॅमिली आहे, मुलं लहान आहेत. आपल्याला प्रत्येक जेव्हा जन्माला येतो ना, तर प्रत्येकाचं एक ठरवलेलं असतं की तुम्ही काय करायचं. तसं अध्यात्मकाचं पण असेल, कारण काय कुठे गतजन्म सुटलं असेल ते जॉईन होऊन जातं, पण ती वेळ यावी लागते. आज असं वाटतं की अरे स्वामी इतक्या वर्ष का नाही तुम्ही केलं, आज का सगळं दाखवत आहे, पण ती वेळ आली नव्हती हे आज कळतं. तर त्यावेळेला जी दीक्षा झाली, पण एवढं बघायला गेलं तर साधना किंवा केली पाहिजे, हा करायचं. परत मुलं मोठी होत होती, असं करत करत साधना पण. मग नंतर माझं काउन्सिलिंगचं चालू झालं, त्याच्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास हे करत, कारण मी काम करतच हे सगळं करत होते. कारण एक आईवडिलांची जबाबदारी होती, सासरचंही होतं, दोन्ही जबाबदाऱ्या करून इथपर्यंत आलं. कारण एक स्टेज त्याला 16 वर्ष म्हणजे कंटिन्यू काम करणं, फॅमिलीची जबाबदारी एक. म्हणजे माझी एक मैत्रीण काय बोलली पण की तू हे सगळं का करतेस, की एवढं शिकलेली हे सगळं थोडंच करत बसायचं, तर बरोबर नाही. काय तुझं नशीब आहे माहिती नाही, तू सोड. कंटाळत नाही का तू, तुझ्या जागेवर दुसरी कोणी असली तर जीव. म्हणजे आज मी तुम्हाला माझे प्रॉब्लेम नाही सांगत आहे, कारण मला ते कधी प्रॉब्लेम वाटलेच नाही. फॅमिलीला वेळ देणं किंवा तुम्ही त्यासाठी केलेले कष्ट हे प्रॉब्लेम असू शकत नाही, कारण मी सोल्युशन शोधत राहिली. अनेकांनी पॉइंट ऑफ केलं की तू पैशासाठी पळते, पण आज जेव्हा माझी मुलं चांगली शिकली आहेत, त्या बोलतात येस तुम्ही दोघांनी कष्ट केले म्हणून आज मिळालं. पण तेव्हा मी उत्तर देत असली तर आजचा रिझल्ट मिळाला नसता. आज ज्या वेळेला मी काउन्सिलिंग करते, अनेकांना स्वामींच्या आशीर्वादाने मार्गदर्शन केलं, पण त्यांना उभं केले सक्सेसफुली. ते स्वतःच्या अनुभवाने केलं. पण मग त्याच्यानंतर स्वामींनी एक एक पुढे आणत गेले. मग त्यावेळेला काउन्सिलिंगला काय व्हायचं, मी नाडी चेक करून काउन्सिलिंग करायची. तर ज्या वेळेला टच व्हायचा माझा बॉडीला, तर मला असं कळायला लागलं ना की मला त्यांचं पुढचं पण दिसतंय. म्हणजे त्यांच्या घरात काय टेबल ठेवलंय, बेडवर काय ते ठेवून आले आहेत, कुठे काय पडलंय, तर ते दिसायचं. तर मग मी स्वामींना विचारते हे काय आता नवीन, हे कळत नसतं. कारण का माहिती आहे का, तुम्हाला एक गुरु लागतो. स्वामी गुरु आहेत, पण तुम्हाला एक लागतं की हे काय आहे ते. मग त्याच्यानंतर मग ज्या पुढच्या काही साधना आहेत, मग नंतर मला गोरक्षनाथांची मिळाली, किंवा त्या एक एक काही अध्यात्मकाच्या गोष्टी मी क्लिअरली नाही सांगू शकत, ते पडाव असतात, ते टप्पा असतो. त्याच्यानंतर मला गेल्यानंतर मग स्वामींनी आदेश दिला की तुला आता कानमंत्र घ्यावा लागेल, तो महत्त्वाचा पाठ असतो. ते मिळाल्यानंतर मग कसं असतं, आपल्या पावर प्रत्येकात असतात, पण कोणाच्या कुठल्या असतात हे देव ठरवतो. तुमच्या हातात काहीच नसतं, कारण आपण देव कधी बनूच शकत नाही. ईश्वराची सुप्रीम पॉवर तीच आहे. आपण फक्त जे काय करतो ना ते निमित्त असतं. तर ते करता करता मला एक कळलं की
काहीतरी गोष्टी आहेत, म्हणजे जसं पेंडुलम आहे तर पेंडुलम सगळे करतात, पण एक साधा धागा घेतला ना तर मी म्हणजे विचारायचे की महाराज हे काय आहे, तर तो कधी आपण माळा नेत नाही कुठे, म्हणजे पेंडुलम असेल तर विसरतो, तर महाराज आदेश द्यायचे उचलतो धागा, मग तो धागा पण मला दाखवायला लागला. अशा तऱ्हेने एक एक त्यांचंच गाईड मिळत गेलं आणि पुढे जात राहिली. तर जसं वास्तूला आता मी एक प्रसंग सांगते वास्तू शिकण्याचं, की जसं मी बोलले की आपण काही गोष्टी मानत नाही, तर त्यावेळेला काय झालं, ही 2006ची गोष्ट होती. म्हणजे हे सगळं बोलतात ना, एक तुमचा जेव्हा टर्निंग पॉईंट असो तेव्हा ईश्वरच त्या सगळ्या गोष्टी घडवत जातो. तर आमचं जे घर होतं, तर माझ्या मोठ्या मुलाला लहानपणापासून त्या घरात काहीतरी दिसायचं, पण मी आणि मिस्टर आम्ही कधी बिलीव्हच केलं नाही की असंही काही असतं. तो आम्हाला चित्र काढून दाखवायचा, हे लोक कोण आहेत, तरीही आम्ही केलं नाही, कारण आम्हाला ते नाही कधी दिसलं किंवा जाणवलं नाही, म्हणजे घरात काही जाणवलं नाही. पण 2005ला माझी बहीण माझ्याकडे वारली, तर त्याच्यानंतर काय व्हायला लागले, एका महिन्यानंतर माहिती नाही काय ते ॲक्टिव्हिटीज वाढायला लागल्या, आणि त्याच्यात आम्हाला दादरला एक रूम आली. तर त्या रूमचं असं सांगते की ते रूम आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तर त्या रूममध्ये दोन्ही नवरा बायकोंनी जाळून मेलेले ते, पण ती आम्हाला कमी किमतीत मिळत होती. शेवटी आपण माणूस आहोत, तेव्हा कुठे लालच आलं की दादरमध्ये रूम मिळते ते पण कमी किमतीत, तर घेऊया. तर आम्ही दोघं गेलो, तेव्हा माझा 2 नंबर मुलगा 3 महिन्याचा होता, त्याला घेऊन आम्ही गेलो. आणि तिथे गेलो तर ह्यांचे मित्र बोलले मिस्टरांचे, कारण आम्ही त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंडला राहायचो आणि 3ऱ्या माळ्यावरती रूम आली. हिस्ट्री सगळी माहिती असताना पण आम्ही ती रूम घ्यायला गेलो, का मानत नव्हतो असं काही असेल असं. मग आम्ही ती रूम जेव्हा त्यांचे मित्र बोलले, अरे ही बघ रूम विकते, घेतोस तर घे, तर कितीला वगैरे झालं त्यांचं बोलणं, तर ठीक आहे मी बघतो, तुला उद्या सांगतो. आणि आम्ही घरी आलो, तेव्हा आम्ही नवीन मुंबईत राहत होतो. घरी आलो आणि आम्ही ते सगळं असं बोलतोय की हे करू, आणि त्याच्यानंतर आमच्या घरात ॲक्टिव्हिटी जास्त वाढल्या. म्हणजे बाळाला घेऊन मला पाडणं, बाळ 3 महिन्याचं हातावर होतं आणि मी विचित्र पद्धतीने पडायचे घरात, म्हणजे कोणतरी ओढायचं पण मी फेकली जायची. फील व्हायचं दिसत नव्हतं काही. पण मग मिस्टरांनी 2 गोष्टी नोटीस केल्या की ते लाईट, त्यांना शिफ्ट ड्युटी होती, लाईट बंद केल्या की लाईट चालू व्हायच्या, किंवा त्यांनी चालू केल्या की बंद व्हायच्या. मग गॅस एकदा त्यांनी बंद केलेला, तो चालू झाला, म्हणजे हे त्यांनी नोटीस केलं. मग बोलले, जेव्हा आमचे एक गाईड होते, म्हणजे ते आम्हाला गाईड मार्गदर्शन करायचे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय केलं. म्हणून म्हटलं आम्ही असं रूम बघायला गेलो. तर पहिले जा आणि त्या रूमच्या बाहेर जाऊन बोला की आम्ही तुमची रूम घेणार नाही म्हणून. आणि तेव्हा आम्ही जाऊन रूमच्या बाहेर जाऊन बोललो की आम्ही ही रूम नाही घेत आहोत. आणि त्यानंतर आमच्या ॲक्टिव्हिटी थांबल्या. मग नंतर माझं परत ऑकल्ड, म्हणजे वास्तूचं मी शिकली. त्याच्याने गुरुकुलात म्हणजे जे आचार्य होते त्यांच्याकडनं मला मिळालं. म्हणजे असं ते सगळं शिक्षण, एक बोलतात ना अध्यात्मकाचं किंवा ऑकल्टचं म्हणा, त्याच्या म्हणजे ते प्रसंग आहेत, तुम्हाला ते प्रसंग आल्याशिवाय तुम्ही त्याच्यात घुसणार नाही. दुसऱ्याच्या प्रसंगाने तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जेव्हा तुमच्यावर होतं ना तेव्हा ते करतं. कारण आज मी तुम्हाला सहज सांगते, पण ते आम्ही इतके वर्ष भोगलेलं होतं, म्हणजे तो त्रास सहन केलेला होता. फक्त एवढंच होतं की माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं की आम्ही कधी रडत बसलो नाही, सतत सोल्युशन शोधले. म्हणजे आम्हाला ते भोग नाही वाटले किंवा तो त्रास नाही वाटला. आई वडिलांचं किंवा सासूचं आम्हाला कर्तव्य वाटलं. जॉईंट फॅमिलीत आम्हाला आवडत होतं. मग त्या ह्याच्याने की ठीक आहे फायनान्स कमी असला, आम्हाला त्याचं कधी दुःख नाही वाटलं. मग हा भाग येतो की पण ते लोकांना वाटत होतं की तुमचं काय नशीब आहे, की जेव्हा ते फायनान्शियली सेटल झाले, गाडी वगैरे, की ठीक आहे म्हटलं तेव्हा नसेल. पण आज मी बघते, आज मी सेटल झाली आहे, ते लोक प्रॉब्लेम मध्ये. मग हे ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, क्रिस्टल्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभव जसे प्रसंग जसा येत गेला तसं तुम्ही ते शिकत गेला, कारण त्याचा उपयोग तुम्ही कुठे करू शकता. बघा सगळ्याच आहे. पण आज मी तुम्हाला हेही सांगते की वास्तूमध्ये नुसते क्रिस्टल भरले तर वास्तू नाही होणार.
त्याच्यापाठी अनेक रिझन असतात की बाबा अग्नेला किचन नसेल म्हणून तुमच्याकडे कॅश फ्लो होणार नाही. आज ठीक आहे, आणि कॅश फ्लो तुमचा अग्नेला किचन असला तरी कॅश फ्लो कधी होईल, जेव्हा ती वास्तू काय आहे, त्या वास्तूचं रूट काय आहे. तुम्ही जर एक मार्क केलं तर एका बिल्डिंगमध्ये एक भाग जो असतो ना, जर दूषित असेल तर जो कोणाला इफेक्ट असतो तो त्या लाईनमध्ये सगळ्यांना असणार. पण प्रत्येकाच्या ग्रहमानानुसार तो कमी अधिक, कोणाला फायनान्शियली येतो, कोणाला माणसांच्या म्हणजे रोगाच्या रूपात येतो, तर कोणाचा माणूस हानी होते, म्हणजे मिस्टर डेथ्स वगैरे होतात. हे प्रकार असतात. म्हणजे काही गोष्टी असतात पण त्याच्या डेप्थला जायला लागतं. वरून वरून करणारं हे शास्त्र नाही आहे. त्याचप्रमाणे जितकं तुम्ही डेप्थ शिकत जाता, आणि अध्यात्मकाला एकच आहे ना की गुरु हा लागतोच. विदाऊट गुरु तुम्ही काही करू शकत नाही. कारण अध्यात्म एक आहे की सायन्स आणि अध्यात्म एकत्र चालतं. आज मी लोकांना सांगते कौल आहे नाही आहे त्यांचंच आहे, कारण त्यांची शक्ती आहे, ते दाखवते त्यांना. त्यांनी जर कौल हो दिलाय ना तर तुमचं काम होणारच आहे. पण त्या कौलसाठी तुम्हाला कष्ट करायचेच आहे. तुम्ही म्हणाल माझं काम होईल, स्वामींनी सांगितलं, तर नाही होणार. त्यासाठी तुमचे पराकष्टाचे कष्ट पाहिजेत, तेव्हा स्वामी तुम्हाला देतील. बरोबर. तुम्ही म्हणाला नाही मिळाला, आम्ही आरामात बसू, ते आमचं काम होईल, तर नाही आहे. कारण इथे अनेक उदाहरणं आहेत की म्हणजे आज एक मुलगा आहे, त्याला 2000 कोरोना यायच्या आधी त्याला जायचं होतं जपानला. तर तो म्हणाला की मला पॅकेज चांगलं मिळतंय, मी जपानला जाऊ का. तर म्हटलं महाराजांना विचारतो, बेस्ट वे. कारण बघा तुमची कुंडली, कधी कधी ॲस्ट्रॉलॉजीला काय होतं, मी कोणाचा म्हणजे कोणाला प्रश्नचिन्ह नाही करत, पण हे फॅक्ट असतं. म्हणजे मी माझ्यावरनं तरी सांगते की तुमचं टाईम कदाचित तुम्ही बरोबर द्याल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, पण समोरच्याला तेवढं ताकद नसेल तर. बरोबर. तुमचं गणित मांडण्याचं, कुंडलिनी मांडण्याचं तुमचं टाईम चुकीचं आहे, पण समोरचा परफेक्ट आहे, तरी बाकीच चुकतं. कौलमध्ये काय होतं, तुम्ही जो प्रश्न विचारता तो थेट तिकडे असतो. उत्तर देणारे तुमच्यामध्ये फक्त माझा हात असतो. बरोबर. तुम्ही विचारता ते उत्तर देणारे आहेत. इथे मीडियाटर तुमचा वेळ काळ काही नाही, पण तुमचं नाव आणि गोत्र लागतं. कारण एका नावाची अनेक माणसं असू शकतात. आपण कौल कसा घेतला जातो ह्यावरती पण बोलूया, आणि त्या अगोदर ॲस्ट्रॉलॉजी, क्रिस्टल्स, वास्तू या सगळ्या गोष्टींवरती पण आपण ना सेपरेट पॉडकास्ट करूया. कारण कसं आहे, त्यामध्ये पण बऱ्याच लोकांना प्रश्न असतात. मला विचारायचं, या घराची जी स्थापना म्हणजे स्वामींची स्थापना इथे या घरामध्ये कधी झाली? बघा स्वामींची स्थापना पहिल्यापासूनच होती, कारण हे त्यांच्या आदेशानुसार झालं. फक्त पादुका ज्या आल्या त्या मला जे माझं गुरुस्थान आहे त्यांनी मला दिलेले आहेत. म्हणजे मी ह्या विकत घेतलेल्या नाहीत, काही नाही. त्यांनी जे साधना केली ती माझ्या हातात आणून ठेवली, हे तुला पुढे न्यायचं आहे. इथे पादुका आहेत. हो. ओके. हां. पण कसं असतं, त्या जेवढं सोहळ्यात केलं जातं तेवढंच चांगलं असतं. कारण गुरुतत्व हे नेहमी सांभाळूनच करावं लागतं. तुम्हाला शरण जाऊन करायला लागतं. त्याच्यानंतर मग जसं मी बोलले की माझ्या गुरुमंत्र मिळाले, कान मंत्र मिळाले, मग त्या साधना चालू होतात. त्याच्यानं प्रॉपर माझी एक साधना चालू झाली. मग कोरोनानंतर मला असं झालं ना की बाजूला वस्तू फिरायच्या साधनेनंतर, म्हणजे नारळ ठेवले आहेत, फळं ठेवलेत, ते फिरायचे. तर आपण काय होतं, लक्ष देत नाही. तुम्ही कितीही, आम्ही माणसं आहोत, अजून देव नाही आहोत. बरोबर. तर हे का फिरतंय, तर बोलले बाई उचल ना, तुला किती दिवस दाखवणार, आता काय तुझ्या हातात द्यायचं का. म्हटलं हा स्वामी. कारण आज तुम्ही जर बोलाल ना स्वामी बोलतोय तर ते मस्करी पण ठरेल, पण खूप वेळेला इंट्युशनने की जेव्हा तुमची साधना त्या शिगेला पोचते त्यावेळेला ते होतं. पण ही गोष्ट सहज होत नाही. बरोबर. त्याला पाठीमागे कितीतरी वर्ष ते लागतं करायला. म्हणजे आज मी पोथी वाचली आणि झालंय हा प्रकार नसतं. काही जण बोलतात अरे तुझ्याकडे आम्हाला माहितीच नाही, हे सांगण्यासारखंच नसतं, तिथून आज्ञा नसते. तुम्ही काय करताय ना, या गोष्टी साधनेविषयी
खूप गुप्तता ठेवली जाते. ज्या वेळेला गुरु आज मी तुमच्यासमोर पहिल्यांदा करते कारण त्यांची आज्ञा झाली, मग हे मला करायचं असतं तर तेव्हाच मी टाकलं असतं, पण गुरु आज्ञेशिवाय हे मी नाही दाखवू शकत. त्यांची आज्ञा आहे तेव्हाच हे पुढे नेऊ शकते. तसं असतं तर इथे गर्दी आहेच ना, मग मला काय गरज आहे की एवढं सगळं करायची. पण तेव्हा मी करू शकली असती, पण हा प्रसिद्धीचा भाग नाही आहे. त्यांना काही मार्ग लोकांपर्यंत न्यायचं आहे. तसं त्यांनी कोरोनामध्ये मुलांवर, त्याच्या आधी मुलांवर, लहान मुलांवर काम करत होती मी त्यांच्या आज्ञेने. तेही खूप मुलं म्हणजे पॅनिक व्हायची. मोबाईल होते त्यावेळेला जास्तच मुलं, आई वडील काय करायचे, काम करायचं, मुलांना मोबाईल द्यायचे. मग ती मुलं मोबाईल सोडायचीच नाहीत. त्याचे परिणाम होत होते अभ्यासावर त्यांच्यावर. म्हणजे काही गोष्टी मुलांचं, म्हणजे एखाद दुसरं मी उदाहरण देते की एवढं मुलांचं झालेलं की त्यावेळेला आमच्या लहानपणी ना नेटवर काही कळायचं नाही, ज्ञानच नव्हतं. पण आताच्या मुलांना अगदी लहानपणापासून चुकीच्या गोष्टी लगेच कळायला लागल्यात. त्याचा परिणाम असं व्हायचं की एक छोट्या बाळाला बघा, मी तुम्हाला नाव वगैरे सांगू शकत नाही कारण ह्या सिक्रेट असतात. तर असं व्हायचं ना की आई कामाला जायची कारण प्रायव्हेटला कामाला होती, वडील नव्हते, आणि तो मुलगा मग ते बघून सगळं आईच्या पर्सनल कपड्यांवर वगैरे खेळत बसायचा, लपून वगैरे. आणि हे लक्षात आलं, म्हणजे एवढं हे वाढलेलं. मग त्यांची आज्ञा झाली, तिथे काम करत होतो, ती सेवा करत होतो, मुलांशी ते क्लास घेणं, त्यांच्याशी बोलणं. खूप मुलं त्याच्यातून बाहेर आलं. पण तेव्हाही आमच्या लक्षात आलं की तुम्ही सेवा करताय, प्रत्येक गोष्टीला जागा वगैरे लागते. तर आम्हाला काही जणांनी खरंच मदत केली, पण काही जणांचं होतं, मॅडम तुम्ही सेवा करताय, आम्ही नाही करत. मग त्या महाराजांना म्हटलं की महाराज पैसे आपण आणायचे कुठे, तुम्ही 50 मुलं जरी बसलात प्रॉपर त्यांचं घ्यायचं आहे, हॉलला वगैरे पैसे लागायचे. पण टचवूड त्यांनी करून घेतलं कारण त्यांचं कार्य आहे ते करून घ्यायचं. मग त्याच्यातून जसं मोठी मुलं येत गेली, मोठी मुलं कुठे स्टक होतात, आम्हाला करिअर काय करायचं, कुठे जायचं आहे. आता माझ्याकडे एक मुलगी आहे, म्हणजे स्वतःच्या मनाने त्यांनी CA केलेलं, की म्हटलं अरे पण ते सूट आहे का तुम्हाला, तो स्टडी कसं असतं, तुम्ही घेता हाच स्टडी चांगला मला जमेल, पण तो सूट. आज 3 वर्ष झाल्यानंतर 4-5 अटेम्प्ट केल्यानंतरही तुम्हाला वाटतं की आता मी साईट बदलेन. बरोबर, 3 वर्ष फुकट गेली ना. मग त्या मुलीला टेन्शन, डिप्रेशन की माझ्या मैत्रिणी तर पुढे गेल्या, सेटल झाल्या, आता त्यांच्या लग्नाचं चाललंय, माझं अजून कुठेच का नाही, मग माझंच असं नशीब का, माझ्या बाबतीत देव का. देवाने काही नाही केलं, तुम्ही रॉंग साईड चॉईस केली. ही चॉईस तुमची होती. आज आपण दुःखी होतो ना, ते ठीक आहे, संचित कर्म, प्रारब्ध असेलही, ह्या जन्माचं कर्म, पण त्याला असतं आपली निर्णय शक्ती ही तेवढीच असते. इंजिनियर्स पण आपण आज बघतो, तर इंजिनियर्समध्ये पण बऱ्याच लोकांना नंतर एक बॅक ऑफ द माइंड चालू असतं, मी का ह्या फील्डमध्ये आलो. आज 3 वर्ष झालेत, नाही तर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले, पण आज माझा पॅकेज इतकाच आहे आणि त्यांचे फ्रेंड्स दुसऱ्या फील्डमधून चांगले अर्न करतात. म्हणजे हा नंतर एक आपण म्हणतो त्यांना एक पछतावा, नाहीतर एक बॅक ऑफ द माइंड चालू असतं. तर ते पण जर समजा कोण स्टडीजमध्ये इथे येऊन प्रश्न ते विचारतायत, हो, त्यांना गाईड नक्की होईल. पण त्यावेळेला बघा कसं असतं माहितीये का, तुम्ही जेव्हा ऑनलाईन विचाराल की हे माझं होईल, काही काउन्सिलिंग डेप एकदम केली जाते, कारण त्याला मी कसं देऊ, हा बाबा तुझा तिथे पास होशील, म्हणजे कौलद्वारे. पण तो त्याच्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे हा प्रश्न येतो. आता जसं मी मगाशी आपला प्रश्न अर्धवट राहिला की त्या मुलाला जपानला जायचं होतं, त्याला पॅकेज चांगलं मिळत होतं, स्वामींनी सांगितलं नाही जायचं. तो नर्वस झाला की पॅकेज चांगलं मिळतंय, मग मी का नको जाऊ. म्हटलं काही गोष्टी ना आपल्याला, तुम्ही ज्या वेळेला नॉर्मल लोक बघता त्या नाण्याची 2 बाजू बघता. ज्या वेळेला आम्ही अध्यात्मात येतो, गुरुने आम्हाला सांगितलं 10 बाजूने बघायचं, 10 दिशांनी तुम्ही त्या प्रश्नाचा विचार करायचा. म्हटलं गुरु तर अजून पुढचं बघतो. मग त्यांनी नाही सांगितलं ना, म्हटलं थांबायचं. आणि असं झालं की 7 की 8 महिन्याने कोरोना आला. म्हटलं आता काय झालं असतं, आणि जास्त हानी कुठे झाली, जपानला झाली. म्हटलं थांब जरा. त्याच्यानंतर मग 1-1.5 वर्षाने परत त्याचं होतं की त्याचे काही मेडिकल फील्डचा आहे, तो मित्र अमेरिकेला गेले आणि लंडनला गेले. तर म्हटलं एक काम कर, तू 5-6 देश लिहून आण, आपण बघूया, महाराजांना विचारूया. तर नाही, तिकडे पॅकेज खूप चांगलं आहे अमेरिकेत आणि लंडनमध्ये वगैरे, कॅनडामध्ये. म्हटलं
असेल तू लिहून आण, आपण त्यांना विचारू ना. बरोबर. हां. म्हटलं मी नाही, तुम्हाला म्हटलं मी त्यांनाच विचारून सांगणार, कारण मोठे निर्णय त्यांना विचारूनच म्हटलं घ्यायचे. मग तेव्हा त्याचं बघितलं ना, तर त्यांनी सांगितलं स्वामींनी की तू युरोपला जा. ओके. तर मग अमेरिकेत का नको, मला तिथे लगेच सेटल होईल, कारण माझी ऑलरेडी इंग्लिश आहे लँग्वेज, तर मला तिथे ती एक्झाम इझी जाईल सगळं. पण महाराज तयारच नाही तू युरोपलाच जा. ओके. तर मग असं झालं की ठीक आहे, मी मग आता महाराज बोलतो तो युरोपचं करतो. मग त्याने जर्मनीची लँग्वेज चालू केली. त्याचा जॉब करता करता त्याला 1 वर्ष लागला लँग्वेजला करायला, कारण शिफ्ट ड्युटी असते त्यांना. ते करता करता काय झालं, तो आता 5-6 महिने झाले जर्मनीत आहे. आज अमेरिकेची काय कंडिशन आहे. हां, बरोबर, करेक्ट. आता बोलतो जर मी अमेरिकेत गेलो असतो तर मी रिटर्न आलो असतो, आणि आज मी टेन्शनमध्ये असतो. आता जरा प्रॉब्लेम चालू आहे अमेरिकेचा. म्हणजे तुम्ही विचार करा, हा निर्णय दिलेला कधी स्वामींनी, म्हणजे त्यांनी तर आधीच त्यांना माहिती 2020-21 दिलेला निर्णय त्याला, आणि आज काय चालू आहे. आज तो खुश आहे ना, 5-6 महिने झाले तो सेटल आहे जर्मनीत. म्हणजे हा कौल असतो. माझ्याकडे असे अनेक स्टुडंट आहेत, अनेक. इवन म्हणजे एक तर मुलगी अशी आहे की लग्न जमलेलं, तर तिच्या आईने रात्री आली, काही पण करा, मला रात्री 1-2 वाजता. म्हटलं 1-2 वाजता काय तुम्ही सांगणार त्या मुलाला, आपल्यालाही कळतं की कोण किती. म्हटलं जास्तीत जास्त सांगा की मी सकाळपर्यंत सांगेन. म्हणजे त्यांना त्या मुलाला हो सांगायचं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं की गुरुवारी आलेला तर तुम्ही मला सांगा, मी करेन. म्हटलं मी आयुष्याचा निर्णय एवढ्या घाईने नाही सांगणार. तुमचं मूल काय, माझंही काय, मी एवढे निर्णय घाईने नाही, मला त्यांना विचारू द्या, आणि निर्णय ते देतात. त्यांच्या उत्तराची मला वाट बघायला लागते. मी म्हटलं त्यांना नाही सांगू शकत, हो उत्तर द्या, ते जसं सांगतील तसं मी तुम्हाला सांगेन, पण मला 1 रात्र द्या तुम्ही. तिने डिटेल पाठवली. सकाळी त्यांनी सांगितलं नको करू, म्हणजे त्यांनी काही मला डिटेल दिल्या. मग मी दुसऱ्या दिवशी त्या लेडीजला विचारलं, म्हटलं महाराज बोलतात की नका जाऊ पुढे. तर म्हटलं तुम्ही बोललात की अरेंज मॅरेज आहे. म्हटलं ते तर लव्ह मॅरेज आहे. म्हटलं त्या मुलाला मंगळ आहे. म्हटलं तुम्ही मला नाही सांगितलं की जेव्हा फक्त नाव होतं आणि त्यांचं गोत्र होतं. म्हणजे ह्या डिटेल हे सांगतात, हा फरक असतो. तर म्हटलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, कोणालाही दाखवू शकता. काय बोलतात 36 गुण जुळून सुद्धा डिवोर्स झालेले आहेत. बरोबर आहे. कारण आज माहिती नाही काय ट्रेंड आहे की लग्न झाल्यावर 3-4 महिन्यातच डिवोर्स. का असं, म्हणजे तुम्ही एवढं शिक्षण घेऊन तुमचे आईवडील कष्टाने पैसा जमवलेला तुम्ही लग्नात घालताय, आणि तुम्ही डिवोर्स करणार असाल, तुमचा संसार टिकला तर आईवडिलांना पण आनंदच आहे ना. पण 3-4 महिन्यात, 6 महिने पण नाही. मग हे असं का होतंय. बघा असं नाही की अध्यात्म त्याला कारणीभूत आहे, की तुमचे ग्रहमान कारणीभूत आहे, तुमचे निर्णय पण कारणीभूत आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीवर लग्न करणार आहात त्या व्यक्तीला पारखून नको का घ्यायला. जरी जवळच्या व्यक्तीने आणलं असेल तरी तुम्ही पत्रिका जुळली असेल तर घाई का करताय. तुमच्या दोघांच्याही, मुलाच्या असू दे मुलीच्या असू दे, आयुष्याचा प्रश्न आहे. मग तुम्ही तो शांतपणेच घेतला पाहिजे. आता एक आई आले की त्यांचं सर्व शॉप वगैरे आहे, सगळं श्रीमंती आहे, तो मुलगा इंजिनियर झाला आहे, पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता त्या मुलीबरोबर. आता आई वडील बाबा चला बाहेर राहत आहे तर आमच्या बरोबरच राहा, घरातच त्यांनी आणलं. कारण आई वडील किती झालं तर नाही राहू शकत हो मुलांशिवाय. त्यांनी आणलं. आज असं बघतात ना, ती मुलगी म्हणजे त्याने नोकरी सोडली आहे, दिवसभर तिचा नोकरासारखं तिच्या पाठी काम करतोय. बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ. त्या दिवशी तर ती आई बोलते आमच्यासमोर आमच्या मुलाला चप्पलने ती मारत होती, तिला काहीतरी पाहिजे होतं आणि त्याने ते नाही आणलं, चुकून दुसरं आणलं. मग तुम्ही कुठे तुमचा स्वाभिमान जातोय. एवढं तुम्ही शिकताय, काय प्रेम करा ना, पण ते बघा ना, स्वाभिमान घाण ठेवून कुठलं प्रेम आलंय. आज त्या आईवडिलांची काय चूक आहे. म्हणजे काय बोलायचं कळतं माहिती नाही मला. त्या मुलांकडे बघून वाईट वाटतं की तुम्ही नक्की प्रेम करा, त्या प्रेमावर ठाम राहा, पण त्या व्यक्तीला पण तुम्ही सांगा ना की माझ्यावर लग्न करायचं असेल तर हे तुला चेंज व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही सांगा ह्याच्यात ग्रहमान आणि स्वामी काय करणार आहे, किंवा कुठलाही देव काय करणार आहे. इथे निर्णय शक्ती तुमची चुकली आहे. मग आज अशा केस आहेत की आईवडिलांनी
खूप पैसा कमवलाय आणि मुलांनी त्याची कदरच नाही केली, पूर्ण 1-1.5 करोडचं लोन केलंय, आज आईवडिलांना राहतं घर घाण ठेवायला लागतंय. ओके. मग ते लाड चुकतायत का? म्हणजे मग इथे अध्यात्म काय चुकणार आहे? नाही आम्ही स्वामींचं एवढं केलं मग आमच्यावर वेळ का आली? स्वामींनी थोडं तुमच्या मुलाला कर्ज करायला सांगितलेलं का? तुमच्या कुलदेवीने येस कुठे असतं तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्ही स्टक होताय, तुम्हाला मार्ग मिळत नाही, मग तिथे बघावं लागतं की तुमच्या घराण्यात काही आहे का, ते नक्की बघायला लागतं. ते कौलने होणार नाही. ओके. कौलने उत्तर तुम्हाला गाईड मिळतं, बाबा हा बिझनेस करा, ह्या मुलीशी लग्न करा किंवा या मुलाशी लग्न करा, ह्या बाहेरगावी जाऊ शकता की नाही. पण ज्या वेळेला तुम्ही स्टक होताय मग तिथे खूप डेप्थने जायला लागतं की बंधन आहे का, जाप मारलाय का, 12-5चा जाप असतो, कुठलं बंधन असतं, काटक असतं, ते काही केलंय का घराण्यावर. कारण तुम्ही 2 टाइम जेवताय तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही ग्रोथमध्ये हात घालता त्यावेळेला काही गोष्टी उभारून येतात. मग ह्या सगळ्या भाग तो आध्यात्मिक आहे. पण ते कधी की तुम्ही खरंच कष्ट करताय खूप आणि तुम्हाला मिळतच नाहीये मार्ग, तेव्हाच तोपर्यंत तुम्ही भक्ती करा आणि त्यांच्यावर सोडा, तुमचं प्रामाणिकपणे कष्ट करा, कारण कष्टाला पर्याय नाही आहे. तुम्ही म्हणाल मी माझ्याकडे असाही एक मुलगा आहे की नाही स्वामी मला काकी हे पोथी वगैरे आवडतं. अरे म्हटलं पोथी वगैरे आवडतं पण स्वामींना नाही आवडणार. तुम्ही बोलताय आम्ही स्वामींची भक्ती करतो, आम्ही स्वामींचं सगळं करतो, पण स्वामींना जाणलं का, त्यांना काय पाहिजे, स्वामींना काय पाहिजे एक्झॅक्टली हे कधी कळून घेतलं का, की स्वामी काय सांगतात बैलासारखं कष्ट करा. स्वामी तेव्हा म्हणाले बैलासारखे कष्ट करा. येस तुम्ही कष्ट करा पण स्मार्ट करा ना, स्मार्ट चालून आणि तुम्ही बैलासारखं कष्ट करा. आता स्वामी बोलले ना की तुम्हाला एक बॉक्स तिकडे न्यायचा आहे तर रिक्षा आहे, बाईक आहे, ती न्या ना. तुम्ही म्हणाल स्वामी बोलले बैलासारखं कष्ट करा तर उचलून घेऊन जाल, हे येत आहे का. म्हणजे तुम्ही काय करताय तर तसं म्हटलं तू बोललास की नाही मी पारायणच करत राहीन, मी जपच करत, म्हटलं तू किती पारायण कर, नाही स्वामी पावणार आहेत. म्हटलं आज तू या वयात आला ना, म्हटलं तू कॉमर्स झालाय, तुझे स्किल वाढव ना. तुम्ही स्किल नाही वाढवल्या तर स्वामी काय करणार. ज्या वेळेला तुम्ही कष्ट करता तेव्हा वाट मोकळी होते. तुम्ही कामच नाही करणार तर पैसा कुठल्या वाटेने तुम्हाला देणार. देव द्यायलाच बसलोय पण तुम्ही कष्ट करा, मग तुमचे मार्ग ओपन होतील, त्याच्याशिवाय नाही होणार. तुम्ही म्हणाल की नाही मी पूजाच, आज त्या मुलाला कळताना बोलतो काकी मी तेव्हा ऐकलं असतं तर कदाचित आज मी सेटल झालो असतो. तसंच संगत पण, म्हणजे असे अनेक किस्से आहेत आणि मी त्यांना सांगितलं की तुमचे अनुभव द्या की त्याच्यामुळे निदान तुमच्या अनुभवाने दुसरा सुधरेल तरी. म्हणजे गेल्या वेळेला आम्हाला स्वामींनी सांगितलेलं फक्त 4 तासासाठी तो व्हिडिओ आम्हाला टाकायला लावलेला, 4-5 महिने, मला एक्झॅक्टली आठवत नाही. त्यावेळेला एक डॉक्टर साताऱ्यावरनं त्यांनी फोन केलेला आणि दुसरा एक होता नवीन मुंबईतून, ते आलेले. ते बोलले ताई की आम्ही एवढे टेन्शनमध्ये होतो, तुमचा हा कौलचा व्हिडिओ हातात पडला आणि ते दुसऱ्या दिवशी आलेले. आणि त्यांना स्वामींनी सांगितलेलं त्यांच्या मुलाला की तुला MBBSला ॲडमिशन मिळेल. अच्छा. त्यांना कौल दिलेला. म्हटलं आता त्याच्यावर काम करायचं आहे. म्हणजे इथे डॉक्टर म्हणू नका, सगळेच आहेत, म्हणजे असं प्रत्येकाचं मी नाही सांगू शकत कारण त्या गोष्टी असतात. पण आज स्वामी प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी हाक मारलाय त्या प्रत्येकाला त्यांनी हात दिला आणि बाहेर काढलाय. मग त्या माणूस काय करतो, जरा परिस्थिती आली ना पॅनिक होतो आणि इकडे तिकडे पळतो. ती समोरची व्यक्ती जेन्युइन आहे का पहा ना. आणि मग नंतर तुम्हीच बोलत राहता की अरे आमची फसवणूक झाली. तुमची फसवणूक तुम्ही करून घेता. आज आम्हालाही म्हणजे ही मुलं टाकतात, मी अजून त्याचे रिप्लायही नाही बघितले, फक्त काही प्रश्न ते विचारतात ते सांगते. तुम्हाला पळायला कशाला पाहिजे, इकडे तिकडे का पळायला पाहिजे. तुमच्या घरातच स्वामी सगळे थोडंच इथे आहेत. हा इथे आहेतच, ते मान्य करते मी, त्यांचं अस्तित्व इथे आहे. पण तुमच्या घरातलंही तुम्हाला स्वतःला जागवा ना, आधी तुमचं घर जागवा ना. तुम्ही पळता इकडे तिकडे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्गच दिसत नाही. हां कधी योग आला, कारण माझ्याशी भेटण्याचं ह्यांच्यावरच असतं. मी अजूनपर्यंत पहिलं असं आहे की तुमच्या थ्रू लोकांपर्यंत आज पोहोचेल. त्याच्या आधी कुठेही कधीही मी ऑनलाईन आलेली नाही. कौलचा पण असेल तर माझा हातच असतो, स्वतःहून असं आलेलं नाही, कारण तेवढं कधी वाटलंच नाही.
पण आज मी लोकांना तेच सांगते, जरा असेल नाही आम्हाला भेटायचं आहे, तिथे यायचं आहे, ॲड्रेस पाठवा. कशाला? घरी राहून पण तुम्हाला सांगते ना, करा स्वामींचं. काय होतं एक्झॅक्टली. आता कधी कधी आपण जप करतो, पूजा करतो, आम्ही इतके जप करतो आम्हाला होत नाही. का होत नाही आहे? त्यालाही काही गोष्टी आहेत. म्हणजे आता बघा, आध्यात्मिक एक भाग सांगते. ज्या वेळेला आपण आसनावर बसतो त्याच्या खाली काही पाणी शिंपडायला लागतं, मंत्र बोलायला लागतो, ओम शुक्राय नमः, इंद्र नमः. पण टेक्निकल भाग हा आध्यात्मिक भाग झाला, त्याला कवच करावं लागतं. कारण अशी आख्यायिका आहे, तुम्ही जर वाचन चांगलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण केलेला जप आणि पूजा ही चोरी जाऊ शकते. हे कसं जरा सांगा. हे म्हणजे कसं असतं की पूर्वी असं बोलायचे बघा, त्याला प्रूफ माझ्याकडे नाही आहे, पोत्यांमध्ये आहे ते मी तुम्हाला सांगते की असं बोलतात की इंद्रा देवता की आपल्या आजूबाजूला काही शक्ती असतात, त्यांना त्या शक्तीवर त्या जगत असतात. त्यासाठी त्या आपला जप आणि आपली जी पूजा असते ती चोरू शकतात. त्यासाठी आपल्याला कवच लागतं. विदाऊट कवच तुम्ही बसलात तर काही नाही. कवच म्हणजे कसं? एखादा एक प्रोटेक्शन असतं बघा, त्याचा उपयोग समोरचा कोण कुठल्या गोष्टीसाठी करेल हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते पाणी शिंपडून तुम्ही जप करणार, ती जपमाळ कशी ठेवता, कसं बसायचं. आता हा भाग आध्यात्मिक झाला. त्याच्यानंतर टेक्निकल काय होतं, पूजेला बसलोय, दूध बंद कर, दरवाजा लाव, म्हणजे हे असं तुमचं सगळं काम करा, कुठलीच वेळ वाईट नाही. सगळं काम झाल्यावर तुम्ही त्यांच्यासमोर बसा. त्यांच्यासमोर बसलात ना की मग विसरून जा तुमचा नवरा, मुलं, दूध ठेवायचं आहे, चहा ठेवायचा आहे, मग स्वामी कर बघा. आज आपण काय करतोय, 2-3 वर्ष कोणाची तरी भक्ती केली, तिथे गुण नाही आला, परत दुसरीकडे गेलो, तिथे नाही आला, काय माहिती तिला फळतं. ती तिथे बघा दगडात पण देव येतं ना, मग ती तिथे सरेंडर होत असेल, तुझं सरेंडर कुठे शरण नाही होत आहे. तुमचं असं पाहिजे ना, स्वामी एवढा विश्वास पाहिजे, स्वामी द्याल ते तुम्ही द्याल. बघा भोग आपल्यालाच आहे. आता तुम्ही तंत्र आणि अध्यात्मात बघितलं तर तंत्र पटकन काम करतं, पण गुरु किंवा अध्यात्म का वेळ लागतो, कारण ते संपवायला ते मदत करत असतात. पण गुरु कधी डुबवत नाही. तो प्रसंग आला तो भोगतो आपण, त्याचं स्ट्रेस घेतो, म्हणजे ते भोग आपल्याला भोगून घेतो पण आपल्याला बाहेर काढतो. हा अध्यात्मकाचा आणि गुरुचं महत्व आहे. गुरु कधी तुम्हाला असं बोलत नाही बाबा भोगू नको, मी जादू केली, कधीच नाही होत. तुम्हाला तुमचे भोग भोगायचेच असतात. मनुष्य जन्म घेतलाय तर सगळं जे काय आहे संचित कर्म आहे, मग त्यासाठी ह्या जन्मात तुम्ही काय करता. तर स्वामी नेहमी बोलतात, स्वतःच्या मुलाला स्वतः कोणी भरवतं, तुम्ही दुसऱ्यांच्या मुलाला तर भरवता आलं पाहिजे तुम्हाला. मग त्यासाठी काय करायचं, कर्माचा बॉल तुम्ही जो भिंतीवर फेकता तोच तुमच्याकडे येतो, दुसऱ्याच्या कर्माचा बॉल तुमच्याकडे नाही येत. कारण आज लोक बोलतात नजर लागते, अध्यात्मात अजून काय, नजर कधी आपल्याला लागते, तुम्ही जेव्हा तुमच्याकडे असलेलं दाखवाल लोकांना तेव्हा, नाहीतर ते फक्त तुम्हालाच माहिती असतं तुमच्याकडे काय आहे ते, नाहीतर नजर कशी लागेल. म्हणजे पहिली नजर आपलीच आपल्याला लागते. आपल्याला वाटतं अरे बापरे आपल्याकडे आलं, आता दुसरं नको, म्हणजे कोणाला हे कळलं नाही पाहिजे. दुसऱ्याला जेव्हा तुम्ही दाखवायला जाता ना तेव्हा कळतं, तोपर्यंत कळत नाही. म्हणजे हा प्रकार कसा असतो, थोडा आपल्याला काही गोष्टी अज्ञानात असतात की का त्रास होतो, ती माझ्यावर जलस होते, सगळं असेल पण गुरुची पॉवर एवढी वाढवा ना की तुम्हाला त्रासच होणार नाही. आज आपण का भटकतो, कारण अज्ञानापोटी. तुम्ही गुरुला आणि तुमच्या कुलदेवतेला एवढं भाजा की बाकीच्या गरजच नाही लागत, ना कुठल्या रिंग घालायला लागत ना काय घालायला लागत. कारण सगळे ग्रह पण आपल्या घरातच आहेत ना, आणि ग्रह म्हणा किंवा कुठलाही प्रॉब्लेम आपल्या गुरुपेक्षा तर मोठा नाही आहे ना, सोडवणारे तेच आहेत, पण ते पेशन्स बघतात की तू किती आहेस. मग त्यावेळेला तो प्रॉब्लेम एवढा विचार करा ना की समजा माझं त्याच्यात असेल काही, काय होणार, जास्तीत जास्त लास्ट काय आहे, डेथच आहे. बरोबर. जर असेल तर तुम्ही काय करणार आहे. आज जेवढे येतात, म्हणजे असं त्यांनी बाहेर काढलंय की ताई फोन आलाय खाली बँकेची, वरती घरात लोक आहेत, मुलगा घरात आहे, बँकेचे लोक बाहेर आहेत, आम्ही खाली अडकलोय, आता काय करायचं. म्हटलं आता अशा क्षणी काय करायचं, प्रार्थना. प्रार्थनेत एवढी शक्ती आहे ना, तुम्ही प्रार्थनाच करत नाही, लोक देवासमोर जातात, काय हा दिलायस, हे काय दिलाय, मुलाचं लग्न होत नाही,
कमेंट सांगण्यापेक्षा कधीतरी देवाला धन्यवाद बोललात का तुम्ही, की धन्यवाद देवा माझी मुलं सुखी आहेत. जरुरी आहे का पैसा असणारी लोक घरात सुखी आहेत? अहो तुमच्या प्रेमाची 4 माणसं, कोणीतरी वाट बघणारं घरात राहावं लागतं, ती फॅमिली असते. तर काकी हे कौल हा जो प्रकार आहे हे कसं काम करतं? कौल आता म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा टॅरो कार्डमध्ये हात ठेवायला लागतो. तर कौलचं कसं असं माहिती आहे की बहुतेक जण आता समजा मेडिटेशनवाले आहेत त्यांना माहिती आहे, किंवा जे काही भक्ती करत असेल त्यांनाही माहिती आहे की इंट्युशनमधून गुरु किंवा ते ज्या ह्याचं करतात ते त्यांना कळत असतं. पण समोरच्याला कसं सांगणार ते उत्तर की काय आलं ते? मग मी नेहमी मला वाटायचं की स्वामी मला समोरच्यालाही सांगता येऊ दे. कौल ही पद्धत खूप जुनी आहे आणि पहिली तीच पद्धत होती की त्यावेळेला काय होतं, तेव्हा ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे त्याला देवपुरुष म्हणायचे, देवऋषी, की तो 5-6 गावातून मिळून एखादा कोणतरी असायचा. तर त्यावेळेला देवांवरच कौल, जे ग्रामदैवत वगैरे असायचं त्याच्यावरच कौल घेतले जायचे. अजूनही कोकणामध्ये घेतात. तसं बघायला अगदी जवळजवळ तुम्ही तुळजापुरात बघितलं असाल तर चिंतामणी आहे, त्या दगडावर पण हात ठेवल्यावर तो कौल देतो. मग ती कौल पद्धत ही खूप जुनी आहे, कारण तिथून जे उत्तर येतं ना ते म्हणजे होईल की नाही माहिती नाही, हे काही नाही, जर हा की नाही, आणि ते जर हा आलं ना तर ते होणारच. कारण आज आम्ही स्वतः अनुभवलंय. नाही म्हणाले ना तर तुम्ही किती डोकं फोडा तर ते नाही होणार. मग कदाचित त्या वेळेपुरतं तुम्ही थांबायचं. नंतर त्याचं उदाहरण एक देते की माझ्याकडे एक क्लायंट आहे, त्यांना होतं की मला हे घर विकायचं आहे तर चालेल का? तर महाराज बोलले तो विक म्हणून. त्याने काय केलं, विक सांगितलं आणि घर विकलंच नाही. 3 वर्षाने त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्यांनी स्वामींकडनं परत हे केलं की स्वामी मग मी भाड्याने देतो, माझी ती गरज. तर बोलले चालेल म्हणून भाड्याने दे. मग नंतर आत्ता त्याने परत विचारलं की स्वामी मग मी विकू का, मला थोडा पैशाचा प्रॉब्लेम आला. तर स्वामी म्हणाले आता विकू नको. तर मग असं झालं की क्लस्टर डेव्हलपमेंटला त्याची बिल्डिंग गेली. हा फरक असतो. तुम्ही प्रश्न कधी विचारताय त्याचा खूप मॅटर करतो. कारण आज आपल्याला त्याची उत्तरं नाहीत पण त्यांना माहिती असतं. मग कौल जे तुम्हाला उत्तर सांगतं ना ते आतापर्यंतचं मी स्टडी केलेलं आहे की ते कधीच उत्तर खोटं आलेलं नाही आहे. जे बोललेत हा आलंय तर ते तुमचं काम झालंच पाहिजे. हा पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे असं नाही झालं की हो बोललेत आणि काम झालं असं नाही आहे. हो बोलले तर तुमचं काम होणारच, पण त्याची तुम्हाला सगळ्या बाजूने, नुसतं एका बाजूने नाही. जसं मुलं आम्हाला विचारतात की गव्हर्नमेंट जॉब मिळेल का, गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्यायच्या का, पर्टिक्युलर कुठली गव्हर्नमेंटची तू बोलतोयस ती तू विचारलीच नाही. मग तू जर महाराजांना विचारतोयस तर सगळ्या परीक्षा दे मग गव्हर्नमेंटच्या. पण तुला जर पाहिजे की बाबा माझा फोकस किंवा माझी मेहनत एकाच डायरेक्शनने जायचं, तो विचार ना कुठली ती पोलीस भरतीची आहे का, BMCची आहे का कुठली, असं विचार ना क्लिअरली. त्यांना कसं कळणार ते तू मग एक्झाम. म्हणजे तुम्ही पण प्रश्न विचारताना तो विचारायला पाहिजे. आणि त्यावेळेला असं होतं की समजा मी सांगितलं तर समोरच्याला कसं व्हायचं की हा मग मी ते करू ना, कौलला ते विचारतच नाही, डायरेक्ट तिथून दिलंय. म्हणजे काय होतं, थेट स्वामींनी सांगितलंय. आणि हे लक्षात ठेवा, मी किंवा कोणी सहज नाही करू शकत. पूर्वी शेतीच्या जमिनीखालचं पाणी शोधायला, विहीर बोर करायची असेल तर नारळाद्वारे पाणी शोधलं जायचं, कारण नारळामध्ये पाणी असतं आणि जमिनीखाली पाणी. तर ते नारळ जिथे खाली पाणी असायचं तिथे तो हातावर उभा राहतो. त्याने कळायचं की खाली या जमिनीच्या खाली पाणी आहे. पण आपल्याकडे जो कौल घेतला जातो तो सुका नारळ आहे, त्याच्यात पाणीच नाही. जर तुम्हाला मी दाखवते, आता तुम्हाला म्हणजे पाणी हा नाही, याला 2-2.5 वर्ष झाली याला, या नारळाला. तर हा जेव्हा तुम्ही आता हा नारळ मी असंच ठेवलाय, हा 5 तास राहू दे 10 तास असंच राहील. जेव्हा मी याला प्रश्न विचारेन तेव्हाच हा उत्तर देईल. मी याला प्रश्नच विचारला नाही तर हा उभा नाही राहणार. प्रश्न विचारल्यावरच तो उभा राहणार. म्हणजे कौलचं असं असतं. कारण ज्या वेळेला तुम्ही महाराजांना विचारणार कुठल्याही तुमच्या देवाला, तुम्ही तुमच्या कुलदेवीला विचारू शकता,
तुमचे इष्टदेवाला विचारू शकता, स्वामींना गुरुला विचारू शकता. मग तुमचे गुरु कोणी असेल, माझे स्वामी आहेत म्हणून मी आपलं स्वामी स्वामी बोलते. तुम्ही कुठलाही विचारू शकता, तुमचं जिथे श्रद्धास्थान जे आहे तिथे तुम्ही. पण म्हणजे तुम्ही नाही विचारू शकत, इथे येऊन तुम्ही विचारू शकता. कारण हे कौल कुठेही असं उभं नाही राहणार. मला नाही माहिती, ही त्यांची मर्जी आहे. कारण मी असं नाही बोलू शकत ते माझ्याचकडे राहतील, त्यांची मर्जी. हां, पण त्यासाठी असं नाही आहे की मी आज अभ्यास केला आणि आज बसले. जसं बोलली ना, 20 वर्षाचा 15 वर्ष संघर्षातच गेली. पण त्या संघर्षात ती साधना म्हणा, पूजा म्हणा किंवा काम हे दोन्ही चालू होतं. जेव्हा स्वामी विचारतायत, स्वामी ज्यांना कळायचे स्वामी काय आहे, तर त्यांनी एकच करायचं ना, कर्म चांगलं ठेवायचं. कर्म म्हणजेच तुमचं काम. मग ज्या वेळेला जे काम करा ना ते प्रामाणिकपणे करा. मग स्वामी पावायला वेळ नाही लागणार, स्वामींची प्रचिती यायला वेळ नाही लागणार. ते आहे. मग हे उत्तर जरुरी आहे का प्रत्येकाने केलंच पाहिजे? तुम्हाला उत्तर मिळाल्याचे कारण आहे ना, तुम्हाला काय लागतो उत्तर. आता मी समजा मी बोलली मी पण पॉडकास्ट करेन, प्रत्येकाचा तो भाग असतो, नाही शक्य होणार. तसंच प्रत्येक गोष्ट तिकडे झाली म्हणून मीच केली पाहिजे हे चुकीचं होतं. ज्या वेळेला तुमची जी स्किल आहे, तुमचं जे आहे ना, ते तुम्ही नक्की करा, त्याच्यात तुम्हाला यश येईल. आता कौलचं पण अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते की आपल्याकडे स्टुडंटना स्वामी जरा, कारण का आपली पिढी, यंग पिढी उभी राहिली तर एक मुलगा उभा राहतो ना तेव्हा ते पूर्ण घर उभं राहतं. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आहे, तोही त्याचा अनुभव सांगेलच. तर त्याला मी बायोमेडिकल इंजिनियर आहे, तर त्याला मी सांगितलं अरे तुझी फील्ड काय, तू काय काम करतोयस. तर त्याने पहिल्यांदा बिझनेस केला, पावडर कोटिंगमध्ये होता. पण तो त्याचे पप्पा करत होते, त्यांनाही तो बिझनेस सूट नव्हता. आणि ह्याने पेपर डिश वगैरे असतात त्याचा बिझनेस केला. तर म्हटलं अरे बिझनेस सूट होत नाही, कारण ते लोक 2012 पासून आहेत माझ्याकडे. तर म्हटलं सूट नाही होत आहे, उगाच रिस्क घेऊ नका, वेळ वाया जातो आहे. पण कसं असतं, अनुभव आल्याशिवाय माणूस ऐकत नाही. बरोबर. एवढं झालं की करतायत हातात रिझल्टच नाही आहे. ताई काय होत आहे, म्हटलं इथे जादू नाही होऊ शकत आहे, तुम्ही रॉंग ट्रॅकवर आहात. जो बिझनेस तुम्हाला सूट नाही तिथे तुम्ही का मेहनत करताय. म्हटलं तुम्हाला जॉब आहे नाही. मग नंतर 2 वर्ष 3 वर्ष बघितलं, पेशन्स संपले, हातात 500 रुपये पण येत नाहीत. म्हटलं आता तरी थांबा इथे, कारण नंतर मग हातात काहीच राहणार नाही. आणि त्याच्यानंतर त्याने जॉबला ट्राय केलं, आज व्यवस्थित सेटल आहे. ओके. म्हणजे त्याचे पप्पा पण आणि तो पण. हा फरक असतो. कारण महाराज तुम्हाला रॉंग नाही दाखवणार, जे तुमच्यासाठी सूट आहे बाबा तू इथे जा, हा कौलचा फायदा आहे. बरोबर. कौल तुम्हाला ॲक्युरेट मार्ग दाखवतो की तुम्ही बिझनेस करायला पाहिजे का तुम्ही जॉब करायला पाहिजे. बिझनेस केला तर कुठला करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लेडीज होत्या, कोरोनामध्ये बहुतेक जणांनी लोन काढले आणि मग नंतर जॉब गेले खूप जणांचे. तर महाराजांच्या आज्ञेनुसार मग काही लेडीजना घेऊन, ज्यांचे सगळ्या MSc MBA वगैरे झालेले आहेत, आम्ही पोळी भाजी केंद्रात चालू केलेलं. तर त्याच्यानंतर जसा जॉब लागत गेला मग ते हे गेले. मग दुसरी रिप्लेस आली, ती पण स्वामींच्या मर्जीने, कोणी एंटर नाही करू शकत. तर तिथे आम्हाला होतं की इथे काय करणार. तर आम्ही म्हटलं महाराज फक्त चपात्या भाकरी करायच्या का, तर तुमचं रोलिंग होईल पण तुम्हाला प्रॉफिट नाही होणार. पण तुम्ही भाज्या वगैरे ठेवलात तर तुम्हाला होईल. मग सगळं भाज्या वगैरे, भात वगैरे सगळं ठेवलं, म्हणजे जे काय असतं वेगवेगळ्या व्हरायटी, इवन दिवाळीचे फराळ, तर ते तुफान चाललं. तुफान चाललं. पण मग असंच आमचा मधल्या वेळेत होता. तर आम्ही म्हटलं मधल्या वेळेत 4 वाजता 4 ते 7 काय करणार, कारण जेवणाचं काम 8 ते नंतर असतं. म्हटलं ह्या वेळेत काय करायचं. तर आम्ही म्हटलं आम्ही वडापाव देऊ का. असं नाही, दाबेली द्या, तिथे वडापाव नाही चालणार. म्हणजे इतकी ॲक्युरेसी असते. आता तुम्ही समजा आम्ही वडापाव विकले असे, चालले नसते तर आम्ही काय बोलणार, एवढी मेहनत करतोय, हाताला यशच नाही. पण चुकते मेहनत. आणि महाराजांनी आम्हाला सांगितलं तुम्ही दाबेली करा. दाबेली आम्ही करत गेलो, आम्हाला कळलं की त्या ह्याच्यातच भाजी होते, कधी गिऱ्हाईक होतं ते आम्हाला कळलंच नाही. ते म्हणजे तो एक वेगळा त्या पॅचचा इन्कम येऊन गेलं.
वापर झाला त्यावेळेचा वापर झाला आणि इन्कम मध्ये कन्वर्ट झाला ना. बरोबर आहे. म्हणजे हा असतो गुरुचं गाईड. जे आपण बोलतो ना, दुसरी एक मुलगी आहे, तिला MBBS व्हायचं होतं, पण बघा प्रत्येक वेळेला तुमची मेहनत असं नाही की तुम्ही 100% देता, पण कधी कधी 1-2 मार्काने तिथे कॉम्पिटिशन असतं. तर CETला कमी पडले, नाही झालं, ठीक आहे. पण मग एक व्यक्ती बोलली की ठीक आहे मी करून देईन. पण त्या ह्याच्यात काय झालं, तिने 3 वर्ष लावले त्या व्यक्तीने. मग या मुलीला टेन्शन यायला लागलं की तुम्ही 3 वर्षात स्टक होता एका जागी. मग म्हटलं बाळा तिथे जाण्यापेक्षा दुसरीकडनं जा ना. बघा तुम्हाला जरुरी नाही सगळ्यांना MBBSच होणार, तुम्ही दुसरीकडे जा ना, तुम्ही दुसऱ्या वेळी पण बघा ना. मग आता मी काय करू शकते, जेव्हा मी तिचं काउन्सिलिंग केलं तर तिला म्हटलं बघ तू काय कर, म्हणजे जेव्हा काउन्सिलिंगला एक तास तरी लागतो कधी कधी, तर तिच्याशी बोलल्या, म्हटलं तू सायकोलॉजीला जा, तू छान बोलू शकते वगैरे, त्याच्यात जा. तिचं इथे झालं तर स्वामीने विचारलं, आम्ही स्वामी बोलले हां ठीक आहे हिला कर. इथे तिने ते कंप्लीट केलं. जेव्हा तिला मास्टर करायचं होतं तर स्वामींची आज्ञा झाली, म्हणजे कौलद्वारेच तिला दाखवलं. म्हटलं स्वामींची आज्ञा आहे की तू उठ आणि नाशिकला जा. तर बोलली काकी पण मम्मी पप्पा तर इथे आहेत, मी नाशिकला, तिचे आजोबा होते म्हणजे तिच्या आईचे वडील. तर म्हटलं माहिती नाही, तू उठायचं आणि नाशिकला जायचं आहे. नाशिकला गेली ती, तर तिथे एक्झॅक्टली मला माहिती नाही, ते कॉलेज आणि आर्मी कॉलेज आहे. तर म्हटलं तिथे काय करायचं, तर ती बोलली त्या कॉलेजचं ना HTVPचं नाव चांगलं आहे तर मी तिकडे जाते. तर म्हटलं थांब, त्या कॉलेजला परवानगी नाही आहे, तुला आर्मीच्या कॉलेजला जायचं आहे. बोलते पण तिथे काकी, म्हटलं उठायचं आणि तिथे जायचं. पण माझ्याकडे जे येणारे स्टुडंट आहेत काही विचार, हां ठीक आहे करणार, हा ट्रस्ट असतो, हा सरेंडर असतो. ती आज गेली, ती बेस्ट स्टुडंट आहे त्या कॉलेजची आणि मास्टरमध्ये ती खूप चांगला रिझल्ट करते. म्हणजे हा रिझल्ट आहे कौलचा, की तुम्हाला कळते की जी ॲक्युरसी, म्हणजे तुम्ही भरकटला असतात कदाचित, तिला बघा मुंबई सूट नसती झाली किंवा तिला जे परफॉर्मन्स तिचा दाखवायचा आहे तो तिला दाखवता आला नसता, तिला तेवढा सपोर्ट इथे मिळाला नसता, तिच्यासाठी तो तिथे मिळाला. आणि सगळ्यात गोष्ट काय झाली माहिती आहे, ती जेव्हा नाशिकला गेली तेव्हा तिचे आजोबा सिरियस झाले आणि तिच्या मम्मीला नाशिकला येऊन राहावं लागलं. म्हणजे तुम्ही विचार करा की स्वामींनी किती विचार केला की ती जर इथे असती तर मम्मी तिकडे नाशिकला राहिली असते, म्हणजे तिला एकटीला इथे राहावं लागलं असतं. मम्मी पप्पा नाशिकला, कारण तिची आई, दोघी बहिणीच आहेत, भाऊ नव्हता, म्हणजे तिच्या मम्मीला तिथे जाणं भाग होतं. म्हणजे किती त्यांना सपोर्ट झाला. ती बोलते कदाचित का की मला किती टेन्शन आलं असतं कॉलेजचं, अभ्यासाचं, पण स्वामीने कसं त्यांना जुळवून आणलं की तू नाशिकला जा. तिचे आजोबा गेले त्या ह्याच्यात, पण ती बोलते त्याच्यामुळे मला त्यांची सेवाही करता आली आणि आई वडीलही तिथे राहिले, म्हणजे आमची फॅमिली एकत्र राहिली. हा विचार कोण करणार आहे? आपण आत्ताचा विचार करतो, मुंबईत करतो, पण हा किती पुढचा विचार की जेव्हा ॲडमिशनही झालं नव्हतं त्यावेळेला स्वामींनी सांगितलं तू नाशिकला जा. आणि किती, म्हणजे आज ती मुलगी खुश आहे, व्यवस्थित चाललंय तिचं. आणि हेच मी सांगते, जर ज्या मुलांना खरंच गाईड पाहिजे असेल तर कौलद्वारे नक्की त्यांना मदत मिळेल. कारण तुम्हाला कुठल्या देशात जायचं आहे, आज पैसा सगळे कमवू शकतात पण तुम्ही सेफ राहिलात पाहिजे ना. बरोबर आहे, ते आज सेफ राहिलो, जगलो तर कमवणार ना. आणि ते पैसे साठवलेले वापरू शकतो स्वतःला. म्हणजे तुमचं पैसा इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, पण तुमचं सेफ राहणं पण आहे ना. मग हे जर तुम्हाला मदत मिळत असेल तर नक्की घ्या. म्हणजे हा स्वामींनी खरं म्हणजे कौल मुलांसाठीच आणलाय, कारण हल्ली मुलं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरनं डिप्रेस होणं, एन्झायटी, टेन्शन. आज मेडिसिन चालू आहेत का, तर रात्री झोप येत नाहीये. अरे पण एकदा निर्णय बघा ना, चेक करा ना, काय होतंय ते बघा ना, कुठे तुमचं चुकतंय, कुठे अडलाय. आणि थोडंसं आई वडील पण काय होतं माहिती आहे का, कोणाला ना त्या सिच्युएशनमध्ये आपण दोष नाही देऊ शकत. ज्यांच्यावर होतं त्यांना ते कळतं. आई वडील पण पॅनिक होतात त्या विचार, त्यांनाही त्या मुलाला सांभाळायचं कळत नाहीये, त्या मुलालाही मला मदत पाहिजे तुमची. म्हणजे आज एक तर विद्यार्थी आहे, तो लंडनवरनं आला, म्हणजे त्याचं 2 वर्ष अजून विजा आहे, ते पण प्रार्थना करून महाराजांनी वाढवून झाला त्याला.
पण तो जेव्हा इंडियात आला तर कसं असतं आपल्या काही आईवडिलांचं की तू प्रॉपर बाहेर जाऊन काम कर, नोकरी कर. फ्रीलान्सिंग वगैरे त्यांना कन्सेप्ट अजून ॲक्सेप्ट नाही होत की फ्रीलान्सिंग हे काय आहे, ह्याने थोडा पैसा किती कमवणार आहे, हे काही भाग असतात अजून. आणि तो बोलतो नाही मला फ्रीलान्सिंग करायचं आहे, माझं व्यवस्थित चाललंय. पण घरात काय होतं, त्याने घरातूनच केलंय. पण मग अरे तू घरातच आहेस, अरे पण माझं ऑनलाईन काम चालू आहे. नाही नाही हे कुठे काम दिसतंय, तू बाहेर जाऊन काम कर. तो स्टुडंट विचारतोय की मॅम मी डील कसं करू, आणि डील कोणाशी करायचं आहे तर माझ्या आईवडिलांशी. मला थोडी आई समजून घेते पण पप्पाने मी कसं समजव की मी कामच करतोय आणि मी बऱ्यापैकी मला पाहिजे तेवढं मी कमवतोय. पण ह्या अशा गोष्टींना कसं असं माहिती आहे का, तो बोलतो पण मी रोजचं डील कुठे करू, म्हणजे कसं मी हँडल करू. रोज सकाळी उठल्यावर त्यांचं असतं, कारण तो जे काम करतो ते बाहेर गावच्या देशाशी करतो, त्याच्यामुळे रात्री त्याला जागा राहावं लागतं. परत त्याचे वडील तू काय केलंस, कारण त्यावेळेला हे झोपलेले असतात तो काम करताना. मग त्याही मुलाला कळत नाही. म्हटलं बाबा एक काम करू शकतो, म्हणजे त्याच्याशी काउन्सिलिंग केलंय. म्हटलं तू भेट, सोल्युशन काढूया. कारण म्हटलं मम्मी पप्पा तर नाही बदलू शकत, बरोबर आता म्हटलं चान्स नाही आहे. म्हटलं सॉरी एक जोक केला. पण आता आपल्याला काय करायचं तर ती सिच्युएशन हँडल करायची, त्यांनाही न दुखवता. बघा ते आई वडील वाईट नाही आहेत, पण त्यांना आता काय ट्रेंड चालू आहे ना हे माहिती नाही आहे. आणि त्यांना काळजी आहे म्हणून ते काळजी आहे, त्यांना प्रेम आहे मान्य आहे, पण ते काही अज्ञान आहे ना. बरोबर. म्हणजे तो पार्ट माहिती नाही आहे की कामाचा पार्ट असाही असतो. नाईट शिफ्ट माहिती आहे पण ती बाहेर जाऊन केलेली. घरात नाईट शिफ्ट करतो मुलगा हे पचत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला काम म्हणजे कसं असतं, टेबलवर बसलेलं वगैरे, अरे पण तो कॉम्प्युटरवर बसलाय तो पण कामच करतोय ना. म्हणजे काही असेही प्रॉब्लेम येतात की थोडंसं अंडरस्टँडिंग घरात आई वडिलांबरोबर मुलांबरोबर, आणि ती मुलं फस्टेड होतं की आम्ही समजवायचं कसं. मग हाही भाग येतो. आणि मी तर सगळ्या मुलांना सांगते, मुलींना सांगते, प्लीज डिस्टर्ब होण्यापेक्षा तुम्ही मार्ग काढा. तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका, कारण त्याने तुम्हालाही फस्टेड होतं. चुकीच्या उदाहरणाला एक आठवलं की म्हणजे एक मुलगी आहे, तिची पण चुकीची मैत्री झाली. चुकीची मैत्री एवढी झाली की तिला एक स्टेजला वाटलं की मला सुसाईडशिवाय आता पर्यायच नाही आहे. प्रेम तुम्हाला कळलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीचं प्रेम आहे की एक्झॅक्टली काय आहे ते. प्रेमात जेव्हा तुम्ही डॉमिनेट करता, म्हणजे हे असंच तू केलं पाहिजे, इतक्या वेळेला फोन केला पाहिजे, हे प्रेम नाही असू शकत. करेक्ट. तुमचं जेव्हा प्रेम असतं ना त्या व्यक्तीला तुम्ही पुश करता, चल तू जा पुढे, मी आहे तुझ्याबरोबर, हे प्रेम असतं. तुम्ही ज्या वेळेला हे नाही चालणार मला, ते नाही चालणार मला, तुम्ही ज्या वेळेला अट्टी ठेवता ना तर ते फुलफिल दोन्ही बाजूने होत नाही. मुलगा असू दे मुलगी असू दे. आणि ती मुलगी एवढी फस्ट्रेट झाली की एका स्टेजला, कारण का माहिती आहे त्या मुलीला आई नव्हती, वडील आहेत, पण ते काय झालं की फ्रीली कधी ओपन होत नाही वडिलांशी. आणि या ह्याच्यामुळे वडीलही जास्त बोलत नव्हते. तिला कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. मग ज्या वेळेला तिला म्हटलं की तुला काय वाटतंय, की मला आता पर्यायच नाही दिसत आहे की सुसाईडशिवाय. म्हटलं तुला जगायचं आहे, हां मग सांगितलेलं करणार. आणि त्याच्यातून तिला काउन्सिलिंग करून म्हटलं तुझी स्किल काय आहे. म्हणजे तिची स्किलच ती विसरून गेलेली, तिचं शिक्षणच ती स्वतःला पण विसरलेली. आज ती मुलगी सक्सेसफुल बिझनेसमन आहे. पण म्हटलं हे नातं काय करायचं तुझं तू ठरव, मी नाही सांगणार. बरोबर. कॅरी करायचं का स्टॉप करायचा निर्णय तुझा आहे. मी कोणालाही सांगत नाही तू निर्णय, तुमचं नातं तोडा किंवा सोडा. आम्ही क्रिस्टल क्लिअर तुम्हाला दाखवतो काय आहे ते, निर्णय तुमचे घ्यायचे. तो निर्णय तिने घेतला तिचा. त्याच्यानंतर आज ती म्हणजे त्याच्यानंतर तिला आज म्हणजे 7 वर्षाचा तिचा गॅप होता. बिझनेस तर करते, 4 व्हीलर तिला शिकवली. त्याच्यानंतर 2 व्हीलर आज ती मस्त चालवते, फक्त लक्ष द्यायला लागतं. मीच तिला दत्तक घेतलंय. ते म्हणजे 5 आहेत की ते स्वामींची आज्ञा आहे आणि करणारे ते आहेत. माझं काम आहे फक्त गाईड करायचं.
त्याच्यानंतर आत्ता तिला स्वामींच्या म्हटलं बघ मी पण किती दिवस आहे, प्रत्येकाला लाईफ आहे. म्हटलं आज तुम्ही म्हणजे मी जे माझ्याकडे आहे त्यांना सांगते की तुम्ही माणूस ओळखायला शिका. तुमचं लाईफ आहे ना सहज नक्की प्रेम करा आणि त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहा, पण सेल्फ रिस्पेक्ट गमावून नाही. बरोबर आहे. सेल्फ रिस्पेक्ट त्याचाही ठेवून आणि तुमचाही ठेवून. रिस्पेक्ट पहिला पाहिजे नात्यामध्ये, तर तुमचा ट्रस्ट वाढतो. करेक्ट. ट्रस्ट नसेल ना तर तो रिस्पेक्ट पण होणार नाही. तर त्यावेळेला मग तिला सांगितलं की तू काय करणार आहे. मग 7 वर्षाचा गॅप होता. म्हटलं आता तू काय करते. तर तिला आम्ही ह्या जूनमध्ये खूप पावसात माझे मिस्टर आणि ती शोधत होतो कॉलेजला ॲडमिशन. पण काय झालं अचानक मी तिला सांगितलं, स्वामींची आज्ञा घेतली की हिला कॉलेजला आपण नाव टाकूया स्वामी, पुढे शिकू दे अजून. तिचं MBA झालेलं आहे, पण चुकीचं MBA झालं कुठेच मिळत नाही आहे. म्हणजे त्या ह्याच्या फील्डमध्ये स्कोप, कारण कसं असतं गाईड केलं पाहिजे ना एक्झॅक्टली MBA काय केलं पाहिजे. आणि ते तसं तुमचं कॉलेज म्हणा किंवा कुठे तुम्ही करताय ते खूप मायने राहतं. नाहीतर ते पैसे पण फुकट आणि वेळ फुकट जातो. तसं तिच्या बाबतीत काहीतरी झालं, कळलं नाही तिला. ठीक आहे, तो एक पार्ट असतो. पाठचं गेलेलं उघडून पेक्षा पुढे मार्ग घेतला पाहिजे. तर आम्ही काय केलं, सगळं कॉलेज म्हटलं आता CETची ते एक्झाम पुढच्या वर्षी आहे, परत 1 वर्षाचा गॅप, 8 वर्ष. म्हटलं एक काम कर, म्हटलं महाराजांना विचारलं हिला नर्सिंगला जाऊ दे का. तर BSc नर्सिंग, ती ऑलरेडी BSc आहे. म्हटलं BSc नर्सिंगला जाऊ दे का. तर महाराजांनी परमिशन मिळाली आणि एका म्हणजे नवीन मुंबईत तिला मिळालं, ॲडमिशन घेतलं. आम्ही ॲडमिशनचा फॉर्म भरून ठेवला. त्या ह्याच्यात झालं तिचं. म्हटलं आता काय करायचं, पण ते 5 वर्षाचं होतं. म्हटलं महाराज 5 वर्ष अजून पुढे परत वय पण, म्हटलं जरा करा काहीतरी. तर तिचं BSc IT आहे. म्हटलं पुढे. मग नंतर महाराजांनी आम्ही ठाण्यामध्ये शोधलं सगळीकडे. तर तेव्हा एक असं कॉलेज तिला मिळालं की म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट विथ डेटा सायन्स. ते तिला 2 वर्षाचं मिळालं की 1.5 वर्ष मुंबईतून आणि 6 महिने लंडनमधून मिळणार आहे. ते ॲडमिशन तिला मिळालं. त्याच्यात तिला 10 दिवसासाठी का कितीतरी दिवसासाठी, मला एक्झॅक्टली माहिती नाही आता, तिला लंडनमध्ये राहून यावं लागणार आहे. प्लेसमेंट ते देणार आहेत. हा ज्या वेळेला तुम्ही गुरुचा हात धरता आणि त्याच्यावर चालता ना, त्यावेळेला हा रिझल्ट असतो. तुम्ही चुकीच्या व्यक्तीचा केला तर चुकीचाच निर्णय तुम्हाला येणार. पण ज्या वेळेला तुम्ही तुमचे निर्णय नीट घेता ना त्यावेळेला आणि गुरुला विचारून, तर गुरु नक्की साथ देतो, तुमचा हात कधी सोडत नाही. बरोबर. आपल्याला दुःख होतं, प्रत्येकाला असतं, असं नाही की सगळंच गुडगुड होतं. पण ते निर्णय कधी कधी बघावे लागतात. करेक्ट. अनपेक्षित दुःख येतं. तेही कसं असं माहिती आहे का, असं समजायचं ते ठीक आहे की गतजन्मात त्या आपण हे नाही केलं म्हणून नाही मिळाली. पण जी काही प्रेमाची 4 लोक आहेत आणि प्रामाणिक आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही सावध आणि सुखी राहाल. बरोबर. म्हणून मी नेहमी सांगते की आशीर्वादात की तुम्ही सुखी, समृद्ध, सुरक्षित राहिलात पाहिजे. कारण आज ही काळाची गरज झाली आहे या आशीर्वादाची. बरोबर. प्रत्येक स्टुडंटना, मुलांना, मुलींना पण मी म्हणते जपून, कारण आज मुली इफेक्ट नाही आहेत, मुलांनाही तेवढंच आहे ना. जसं मगाशी मी त्या मुलाचं उदाहरण दिलं की आज तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण प्रत्येक दिवशी रडतोय. मग तुम्ही ते प्रेम काय कामाचं की तुम्ही प्रत्येक दिवशी रडतात. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जागवा आणि मग प्रेम करा ना. ओळखा ना स्वतःला, तुमचं स्किल ओळखा ना. तुम्ही आता एखादा खूप मोठ्या पोझिशनवर असेल, काही कारणाने जॉब गेला, मग तुम्ही सोडणार का. मग ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे. मग तुमचा लाईफ पार्टनर असा पाहिजे की तुमच्या प्रॉब्लेममध्ये तो तुमच्या खांद्याला खांदा लावून लढला पाहिजे. आज माझे जे स्टुडंट आहेत त्यांना म्हणते कधी जर तुम्ही घाबरू नका कामाला. नोकरी गेले ना तर तुम्ही व्यवसाय करा, उतरा तुम्ही. कोण तुम्हाला हसेल, कारण हसणारा तुम्हाला तुमचं घर येऊन सांभाळत नाही, तुम्हाला साथ देत नाही. ज्या वेळेला तुम्ही रिझल्ट दाखवता ना तेव्हा त्यांच्या उत्तर असतं दिलेलं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्ही बोलूनच भांडूनच द्यायला नको आहे, रिॲक्ट करून. तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून द्या. त्यावेळेला मलाही बोलले खूप ही काम करते, बघा त्या कामच करत असते.
बिझनेस करत असते, काय ना काहीतरी करत असते पैशाच्या पाठीवर, पण ते काम करत होती म्हणून आज मी माझ्या मुलांना चांगलं शिकवू शकली, कोणाकडे हात न पसर. कारण पसरत आलेचं किती जणांनी केलं असतो. आज मी त्याट मानेने उभी आहे कारण का आम्ही दोघांनी कष्ट केले म्हणून आम्ही उभे आहोत. कष्टाला घाबरून नाही चालणार. हा, गुरुची साथ घ्या आणि कष्ट करा प्रॉपर, म्हणजे योग्य मार्गावर निर्णय घेऊन तुम्ही केलात ना तर सक्सेस लांब नाही आहे. म्हणजे हा कौलचा फायदा आहे. नक्कीच मी तुमच्या मार्फत सगळ्या स्टुडंटना वगैरे सांगते, तुमचा ट्रस्ट असेल तर, ज्यांचा ट्रस्ट असेल, बघा इथे काय कोणाला प्रूफ नाही करून दाखवायचं आहे, तुमचा भक्ती असेल, तुमचा विश्वास असेल तो, तर नक्की तुम्हाला गाईड असेल. ज्या विद्यार्थ्यांना कुठे मार्गदर्शन, तुम्हाला कुठली साईड घ्यायची आहे किंवा कुठे जायचं आहे, कुठे डिसिजन घ्यायचं आहे, बाहेरगावी जायचं आहे, तर नक्की तुम्हाला इथून कौलद्वारे मदत मिळेल. आणि कोणाला जर आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कौलद्वारे, तर ते कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात? बघा आमच्या 2 हेल्पलाईन नंबर आहेत, ते येतीलच. कारण कसं होतं, ऑलरेडी माझ्याकडे रश आहे, त्याच्यात माझं काउन्सिलिंग चाललेलं असतं. कारण ते तर सोडून चालणार नाही मला. काउन्सिलिंगला अपॉइंटमेंट असतात, अक्षरशः 15-20 दिवस त्या असतात, वेटिंगवर आहेत. मग कारण दिवसाला मी किती घेणार, एकाला अर्धा-1 तास दिला तरी किती तास झाले, आणि किती तास मी बोलू शकते ना. त्याच्यात सकाळी साधना पूजा हे तर आहे, सोडून चालत नाही आम्हाला. तर हे सकाळपासून चालू असतं. त्याच्यानंतर दुपारपासून ज्या काउन्सिलिंगच्या चालू होतात ते संध्याकाळी 9 वाजता संपतं. त्याच्यानंतर पुढचं दुसऱ्या दिवशीचं काही काम आहे. आता ह्यांच्या आज्ञेने जे चॅनल चालू केले, दैवी संकेत चालू केले, तेही ह्यांनी आज्ञा आम्हाला नवरात्रीत दिली. दुसऱ्या दिवशी की जे ह्या मुलाची केस आली त्याच्यानंतर त्यांनी आज्ञा दिली. वेळ ना कोणासाठी थांबत नाही. देवाने 2 गोष्टी स्वतःजवळ ठेवल्यात, एक वेळ आणि श्वास. नाहीतर आपण अगदी माजलो असतो. ह्या 2 गोष्टी आपण विकत नाही घेऊ शकत. आज तुम्ही जर चुकलं तर ती वेळ निघून गेली ना हातातून, कधी करणार आहात तुम्ही. मग आज त्या कदाचित 2-3 केस आल्या आणि ह्यांनी अचानक सांगितलं की तुला पोचायचं आहे लोकांपर्यंत. तेव्हा हे दैवी संकेत इमर्जन्सी कालच्या नवरात्रीमध्ये दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी हे दैवी संकेत चालू केलेले. त्या चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. हां ठीक आहे, तिथेच हेल्पलाईन नंबर तुमच्याही याला द्या, कॉन्टॅक्ट नंबर पण मेन्शन करेन. म्हणजे कोणाला जर कौलद्वारे काकींपर्यंत, म्हणजे काकींना प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता. हेल्पलाईन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. मेन म्हणजे आता कुलदैवत पाहिजे असेल तर कुलदेवतेचं कसं होतं, माझं नाव अमित, आमचं कुलदैवत काय, अमित नावाचे 1000 आहे. तुमचं संपूर्ण नाव, तुमचं गाव, गोत्र लागतं. आणि एक तुम्हाला हिंट देते की बाबा ही हिंट नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तुमचं कुलदैवत माहिती असेल, पाहिजे असेल ना, तर तुमचं मूळ घराणं कुठलं आहे, मूळ कुठून आलेलं आहात तुम्ही, तुमच्या घराण्यातील मोठे कुठे आहेत ते पहिलं बघा. तुम्ही कुठून आलेले आहेत तिथून कळतंय का बघा. तुम्ही म्हणाल आमचं गाव हे, आमचे कुलदैवत कोण आहे, तर तसं नाही होत. 2-3 तिकडच्या देवींची नावं लागतात, तेव्हा ते स्वामी ओळखून देतील की बाबा ही देवी आहे. कारण त्यासाठी मग फ्रँकली सांगितलं ना, तर ध्यानात वगैरे जावं लागतं आणि तेवढा वेळ नसतो. कौल घेताना कसं होतं की तुमची रेणुका माता आहे की तुळजाभवानी आहे, ह्याच्यातलं तुमचं चॉईस होईल. दोन्ही नसतील तर सरळ सांगतील दोन्ही नाही आहे. म्हणजे तुम्हाला आधी तुमच्या देवींकडची नावं पाहिजे. तुम्हाला कुठल्या साईडला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, आर्ट्स घ्यायचं आहे, कुठलं पाहिजे, काय सूट व्हायचं आहे ते तुम्हाला होईल. जसं आता मुलगा 10वीत आहे, म्हणजे तेही पहिल्यापासून आहे तिथे, तर इथे एक होतं की जे जोडलेले आहेत आधीच सगळे प्रॉब्लेम त्यांचे कळतात यांच्या कृपेने. तर त्याला जायचं होतं, त्याच्या पप्पांची इच्छा होती, ते आर्मीत आहेत, त्यांची इच्छा होती की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. म्हटलं तुमचं ओझं स्वप्नांचं मुलांवर नका टाकू, त्या मुलाला बघा काय व्हायचं आहे ते नंतर आपण ठरवणं. ही 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना आता बोलले माझ्या मुलाला डॉक्टरच व्हायचं आहे. म्हटलं 10वीत तर जाऊ दे. बरोबर. तर मी तुम्हाला दाखवते, त्याने एवढं मोठं लेटर लिहिलं आहे की आता मी पुढे काय करू, एम्सला जाऊ का कुठे जाऊ. म्हटलं कितवीत आहेस तू, 10वीची तर एक्झाम दे, त्याच्यानंतर तू ठरवशील ना पुढे काय करणार आहे. म्हटलं आधीच चाललंयस का. म्हटलं 10वीची एक्झाम दिल्यानंतर आपण ठरवूया. जेव्हा त्याचं चेक केलं तेव्हा त्याला कळलं की इंजिनिअरिंग साईड आहे. म्हटलं सायन्सच घ्यायचं आहे तुला, पण मेडिकल तुला सूट नाही आहे.
तू म्हटलं इंजिनिअरिंगला जा. इंजिनिअरिंग कुठलं ते तेव्हा बघू आपण, अच्छा. ज्या वेळेला पाहिजे तेव्हा बघू. हम्म. तर म्हणजे त्याचा आता एक कन्सेप्ट क्लिअर झालं की नीटचा अभ्यास करायचा का जेईचा करायचा आहे. हा. तर म्हटलं ते तुझं क्लिअर झालं ना की जेईचा म्हटलं घे. म्हणजे ही एक आयडिया तुम्हाला मदत होते तुमचा निर्णय घ्यायला. कालच एक स्टुडंट म्हणजे माझ्याकडेच आहे, तो रोबोटिक इंजिनियर आहे तो, तर त्याला मलेशियाचं, तर त्याने विचारलं मी मलेशियाला जाऊ का. म्हटलं आत्ता जाणार. तर म्हटलं थांब, आत्ता तुझ्यासाठी योग्य नाही आहे, जरा थांब तू, नंतर आपण बघू. म्हणजे त्याला ते क्लिअर झालं की तू थांब, आत्ता जाऊ नकोस. पण असं नाही की बाहेरगावी जाऊच नको. म्हटलं आता ही वेळ नाही आहे तुझ्यासाठी जाण्यासाठी. हा, कारण तुम्ही जसं मी बोलते की तुम्ही पैशापेक्षा, पैसा तर इम्पॉर्टंट आहेच, पण तुम्ही सुरक्षित असणं ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर विश्वास असेल, नक्की पोचत असाल आणि हे पोचवायचं काम हेच करतात, मी मदत करायला तयार आहे. हां, काउन्सिलिंगची फीज आहे, म्हणजे ते मी बोलू शकत नाही, कारण एक तास मी जर असं फ्री दिलं तर मी माझं काम करूच शकणार नाही. पण विद्यार्थ्यांना नक्की फ्री आहे, पण फक्त विद्यार्थ्यांना, ज्यांना बाहेरगावी जायचं आहे त्यांना आणि विद्यार्थ्यांना फ्री मी कौलद्वारे नक्की एकदा मार्गदर्शन करेन. थँक्यू सो मच परत एकदा. आणि मला खूप बरं वाटलं इथं येऊन तुमच्याशी बोलून, आणि आज आपल्या ऑडियन्सला परत काही नवीन शिकायला मिळालं आहे. तुम्ही नक्की इथे भेट द्या ताईंना. मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे पूर्ण डिटेल्स. त्यांचा नंबर आहे, त्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे, तुम्ही ते चेक करू शकता. तिथे डेली अपडेट्स येत असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.